देव पाहावया करीवो सायास 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 न धरी हे आस नाशिवंत न धरी हे आस नाशिवंत दीन पाहावया करीवो सायास देव पाहावया करीवो सायास न धरी आस नाशिवंत न धरी आस नाशिवंत देव पाहावया करीवो सायास देव पाहावया करीवो सायास दिन शुद्ध सोम सकाळी पातला 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 द्वादशी घडला पर्वकाळ द्वादशी घडला पर्वकाळ देव पाहावया करीवो सायास देव पाहावया करीवो सायास द्वादशी घडला पर्वकाळ द्वादशी घडला पर्वकाळ देव पाहावया करीवो सायास देव पाहावया करीवो सायास द्विजापाचारुणी शुद्ध करी मन द्विजापाचारुणी शुद्ध करी मन द्विजापाचारुणी शुद्ध करी मन द्विजापाचारुणी शुद्ध करी मन देवो हे दान यथाविधी देवो हे दान यथाविधी देव पाहावया करीवो सायास देव पाहावया करीवो सायास देवो दान यथाविधी देवो दान यथाविधी देव पाहावया करीवो सायास देव पाहावया करीवो सायास नको चिंता करू वस्त्राया
पावया हरी हो साया देव पावया हरी हो साया तुका म्हणे दूरी सांगतो पाताळी 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 तुका म्हणे दुरी सांगतो पालाळी तुका म्हणे दुरी सांगतो पालाळी तुका म्हणे दूरी सांगतो पाताळी तुका म्हणे दूरी सांगतो पाताळी परी तो जवळी आहे आम्हा 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 देव पहावया करी ओ सायास देव पहावया करी ओ सायास देव पहावया करे वो सायास देव पहावया करे वो सायास न धरे आस नाशिवंत न धरे आस नाशिवंत न धरी आस नाशिवंत न धरी आस नाशिवंत न धरे आस नाशिवंत न धरे आस नाशिवंत न धरी आस नाशिवंत न धरी आस नाशिवंत देव पहावया करी ओ सायास देव पहावया करी ओ सायास ओ देव पहावया करी वो सायास देव पहावया करी वो सायास कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोण येते घरा आमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोवळ्या उत्तरे काय वेचे माने पाचारिता नव्हे राणुक ऐसे येते लोक प्रीतीसाठी तुका म्हणे रणले नावडे भूषण कातील येते श्वान लागे पाठी देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोवळ्या उत्तरे काय वेचे जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला उद्देशून वैकुंठाला जाताना जो काही उपदेश केला
तिनं मागं राहिल्याच्या नंतर कसं वागायचं आहे या संबंधात जो काही निर्देश तुकाराम महाराजांनी दिला त्याचा विचार करावा असं ठरलं आणि आपण कालपासून थोडेसे विचारायला लागलेले आहोत. कोणत्याही नवऱ्याचं पत्नीला बोलत असताना सांगणं असं असतं, धर्मेश अर्थेचे कामेचे नातेचरा, मी फक्त धर्म अर्थ कामाच्या बाबतीमध्ये मी तुझं अतिचरण करणार नाही, तुला सोडून मी ते मिळवणार नाही असं असतं. मोक्षाचा उल्लेख त्या ठिकाणी नाही. त्याचं कारण असं आहे, मोक्ष ज्याचा त्यानं प्राप्त करून घ्यायचा असतो. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपोर आत्मनः असा भगवंताने सुद्धा विचार केलेला आहे. आपले आपण न करू हित करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतित तुका म्हणे माझं संत हसती. आपलं आपण हित करून घेतलं पाहिजे. स्वतःच्या कल्याणाकरता स्वतः प्रयत्न केला पाहिजे. उद्धाराचं कसं आहे, आत्मोद्धार असा शब्द वापरलेला असल्यामुळं स्वतःचा उद्धार स्वतः साधायचा असतो अशा पद्धतीचा विचार आहे. आणि तुझ्याशिवाय मी मुक्त होत नाही म्हणलं की आसक्तीच आली. पुन्हा आसक्तीच आली. एकाला सोडून मी दुसरा मी तुझ्याशिवाय मुक्त होणार नाही अशा पद्धतीचा विचार जर मनुष्य बोलायला लागला, पुन्हा आसक्तीचा विचार येतो. आणि आसक्तीचा आणि मोक्षाचा सुतराम संबंध नसल्यामुळे शास्त्रकारांनी मोक्षाचा निर्देश तिथं केलेला नाही. पती पत्नीमध्ये 2-3 पद्धतीच्या 3 पुरुषार्थाचाच विचार असतो. एक, धर्माचं अनुष्ठान करायचं तर दोघांनी मिळून करावं. कारण शास्त्र असं सांगतं की दंपत्योर न विभागो विद्यते. पती आणि पत्नी यांच्यामध्ये विभाग नाही. विभाग नाही म्हणजे वेगळेपणा नाही. दोघं मिळून एक आहेत अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून दोघांचा स्वभाव सारखा असला संसार चांगला होतो अशा पद्धतीचं चिंतन शास्त्रकार सांगतात आपल्याला. दोघांचं मिळून धर्माचरण असतं. धर्माचं अनुष्ठान करत असताना एखादं उदाहरणासाठी सांगायचं जर झालं, एखादं व्रत जर स्त्रीनं सुरू केलेलं असेल आणि स्त्रीला ते व्रत करताना काही अडचण आली तर ते व्रत पुरुषाने चालवावं लागतं, पतीनं चालवायचं असतं. आणि पतीनं एखादी व्रत सुरू केलेलं असेल आणि त्या व्रतामध्ये काही अडचण आली, त्याची तब्येत बिघडली तर पत्नीनं ते व्रत करायचं. मी रोज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पांडुरंगाला 108 तुळशी समर्पण करणार आहे. एकानं ठरवलं होतं 4 महिने मी रोज देवाला 108 तुळशी समर्पण करणार आहे. एकशे तुळशी देवाला समर्पण करण्याचा त्याचा निर्णय झाला. सहस्त्र तुळशी म्हणा, 108 तुळशी म्हणा, त्यानं देवाला समर्पण करायच्या ठरवल्या होत्या. पण मरेच समजा त्याला ताप आला. ताप आल्याच्या नंतर डॉक्टर त्याला बसायला स्नान करायला परवानगी देत नाहीत. अशा अवस्थेमध्ये त्यानं पूजेला कसं बसावं, त्याला बसताच येत नाही. स्नान करणं शक्य नाही. डॉक्टरने त्याला स्नान करायला मनाई केलेली आहे. अशा अवस्थेमध्ये त्यानं कसं करावं, काय करावं, शास्त्रकार सांगतात त्यानं बायकोला परवानगी द्यावी, बायकोने त्याची पूजा करून घ्यावी, संपलं. आणि भार्येला समजा एखादं व्रत करत असताना अडचण जर आलेली असेल तर ते व्रत पतीनं पूर्ण करून द्यावं असा विचार शास्त्राने सांगितलेला आहे. बायकोचं व्रत पतीनं करावं, पत्नीचं व्रत पतीनं करावं आणि पतीचं व्रत पत्नीनं करावं असा शास्त्राचा जर निर्णय असेल तर याचा अर्थ काय झाला, दोघांमध्ये विभाग नाही. दंपत्य सहाधिकारित्वात दोघांचा मिळून अधिकार शास्त्रानं सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ असा झाला, धर्म दोघांनी मिळून अनुष्ठानात घ्यायचा असतो. अर्थाचा विचार जर केला तर पती पत्नी लग्न झाल्याच्या नंतर याला जे मिळवायचं तेच तिला मिळवायचं असावं का दोघांचं मिळवणं वेगळं वेगळं असावं? पती पत्नीचा अर्थ सुद्धा एकच असला पाहिजे. घर मिळवायचं तर दोघांनी घर मिळवायचं ठरवावं, पैसा मिळवायचा तर दोघांनी पैसा राखून ठेवायचं ठरवावं, संतती प्राप्त करून घेण्याचा विचार दोघांच्या अंतःकरणात एकदम यावा. जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्या संबंधानं दोघांचा एक दिलानं जर निर्णय झालेला असेल तर तो अर्थ आपल्याला प्राप्त करून घेता येतो. कामाचा विचार तर दोघांच्या संबंधात आहेच आहे. मोक्षाचं मात्र तसं नाही. मोक्ष हा ज्याचा त्यानं मिळवायचा आहे. भक्ती मात्र सगळ्यांनी मिळून करता येते. भक्तीच्या बद्दल या रे लहान थोर, या ते भलते नारी नर, सगळ्याला घेऊन भक्ती करता येते की नाही? भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना सगळ्याला या म्हणतात संत महात्मे. मग सगळ्याला या म्हणतात तर बायकोला या म्हणायला काय हरकत आहे? काही अडचण नाही तिथं. म्हणजे भक्तीच्या संदर्भात सुद्धा पत्नीसह भक्ती करणे हा भाग असू शकतो, पण मोक्षाचं मात्र तसं नाही. पण मोक्षाचं तसं नसलं तरी एखादा मुक्त महात्मा आपल्या धर्मपत्नीला उद्देशून उपदेश करत असताना मोक्षासाठी काहीतरी तिनं साधना केली पाहिजे अशा पद्धतीचा उपदेश तिला करू शकतो. हा विचार लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने जगद्गुरू तुकाराम महाराजांचं हे प्रकरण आपल्याला विचारात घ्यायचं आहे. मोक्षासाठीचा विचार
महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला धर्मानुष्ठान, मोक्षप्राप्ती आणि भक्तीची प्राप्ती या 2-3 गोष्टीच्या संबंधानं जो काही विचार सांगितलेला आहे त्याच्या संबंधानं आपल्याला चिंतन करायचं आहे. कसं होतं, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा संसार, त्याच्यात त्यांना प्राप्त झालेली धर्मपत्नी, दुसरी बायको ही थोडीशी त्यांच्याशी प्रतिकूल वागणारी, असं आपल्याला सगळ्याला माहिती आहे. चरित्र सगळ्याला माहिती आहे. बरे झाले देवा बाईल कर्कशात त्यांनी स्वतः आपल्या स्वतःच्या चरित्राचं वर्णन करताना म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. महाराजाची 2 लग्न झाली. पहिलं लग्न झालं, त्या धर्मपत्नीला थोडासा काही दम्यासारखा आजार होता, त्याच्यामुळे त्याच्याशी संसार होत नाही असं म्हणून घरच्या लोकांनी तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते त्यांना प्राप्त झालेल्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांचं नाव जिजाबाई. त्या पहिल्या धर्मपत्नी निवर्तेले. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, तुकाराम महाराजांनी पहिल्या पत्नीच्या बद्दल सांगून टाकलं आपल्याला. आणि दुसरी बायको जी मिळाली तुकाराम महाराजांना, ती कशी मिळाली? प्रतिकूल मिळाली. संसाराला अनुकूलता त्यांची नव्हती. म्हणजे संसाराला अनुकूलता नव्हती म्हणण्यापेक्षा या दोघाचा एक विचार होत नव्हता ना. महाराजांच्या अंतःकरणाला वैराग्य जर असेल तर त्यांना संसाराची जबाबदारी जाणवायची. विरक्त असल्यामुळे तुकाराम महाराजांचं संसाराकडे लक्ष नसायचं, पण त्या माऊलीला मात्र सगळं संसाराचं बघावं लागायचं. आणि बघावं लागल्यामुळे त्यांनी काय करावं, सगळं करावं, पण त्याची चिडचिड व्हायची थोडीशी त्यांची तुकाराम महाराजांच्या संबंधानं. चूक कोणाचीच नव्हती. नाही पण उकडेल ना सगळ्याला, जास्ती गरम होईल ना सगळं बंद केलं तर. हा, असं दे. पक्षी अंगणी उतरती, असंच आहे ते. त्याला काय तेच सांगायचे त्याला सुद्धा. अंगणात उतरलेला पक्षी जसा तिथं गुंतून राहत नाही, तसं तुकाराम महाराजांचं सांगणं तेच चाललंय. संसारात गुंतून राहू नका, तैसे असावे संसारी. आपल्या धर्मपत्नीला उद्देशन तुकाराम महाराजांनी केलेला हा उपदेश आहे असं आपण पाहत होतो. आपण आता विचार करत होतो तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या संबंधानं की त्यांची पहिली पत्नी ती निवर्तली आणि ही दुसरी जी होती ती मात्र तुकाराम महाराजांना अनुकूल, म्हणजे त्यांच्या स्वभावाची नव्हते. संसार असं कसं असतं, संसाराला दोघाचा स्वभाव एक लागतो. आमचे गुरुजी सांगायचे, कृपण असलेला माणूस, त्याला प्राप्त झालेली भार्या ती सुद्धा कृपणच असावी, मग चांगलं चालतं. नवरा कृपण आहे, बायको समजा उधळी असली तर चालत नाही संसार चांगला. दोघाचा स्वभाव एकसारखा पाहिजे. आमचे कंधारकर महाराज एक उदाहरण सांगायचे बघा. एक माणूस होता, म्हणे लग्न करायचंच नाही असं त्यानं ठरवलं. का तर कृपण होता, काही खर्च करायचं त्याला आवडत नव्हतं. मग त्याला एक माणूस भेटायला गेला. त्याला सांगितलं त्यानं, तुम्ही कृपण आहात ना? हो. तुम्ही लग्न करणार नाही ना? हो. लग्न का करणार नाही? तुम्हाला लग्न करायचं नाही म्हणून करणार नाही का? कृपण आहात, तुम्हाला खर्च करायला आवडत नाही म्हणून करणार नाही? त्यानं सांगितलं खर्च करायला आवडत नाही. म्हणजे तुमचा आत्ता काहीतरी तुमच्या शरीराकरता खर्च चालू असेल की नाही? चालू आहे म्हणलं. मग तेवढ्याच खर्चात तुमचं भागलं तर काही बिघडतं का? काही बिघडत नाही म्हणे. माझी मुलगी करून घ्या. कसं काय? माझी मुलगी खर्चच करत नाही म्हणे. काही खर्चच करत नाही. माझ्या मुलीलाही खर्च करायला आवडत नाही. तुम्ही खर्च करतात तेवढाही करत नाही. अजिबात त्याला खर्चायला आवडत नाही म्हणे. काहीतरी तुम्ही टाकून देत असाल पण ते काहीच टाकत नाही. घरात केळं आणल्याच्या नंतर केळं खाणं झाल्याच्या नंतर केळाचं सालपट तरी तुम्ही टाकून देता की नाही? ते त्याचीही भाजी करते म्हणे. केळाच्या सालीची भाजी करते. आंबे आणल्याच्या नंतर आंबे खाणं झाल्याच्या नंतर साली आणि कोईतरी तुम्ही टाकून देत असाल की नाही? ते सुद्धा वाळवून बंबाला चुलीला जाळते म्हणले. काही खर्च करत नाही, काही खर्च करत नाही. त्या माणसानं सांगितलं, माझं असं म्हणलं, मी खर्च करत नाही. कसं करत नाही? त्यानं स्वतःचं जीवन सांगितलं बरं का. त्या कृपण माणसाने स्वतःचं जीवन सांगितलं. तो म्हणला, मी आयुष्यात पहिल्यांदा एकदाच धोतर घेतलं म्हणला, आणि त्याच धोतराच्या पैशामध्ये अजून धोतर घेत राहतो. म्हणजे एक धोतर घेतलं. कसं आहे ऐका, तुम्हाला हे गणित सुटतं का सांगा मला जरा. एकदा धोतर घेतलं आणि त्यावेळेला जे पैसे खर्च केले त्याच धोतराच्या पैशामध्ये, पहिल्यांदा खर्च केलेल्या पैशामध्ये दरवर्षी नवीन धोतर घेतो. कसं शक्य आहे?
कसं शक्य सांगा ना तुम्ही. त्या माणसानं सांगितलेलं गणित सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला पटतं की नाही बघा. तो काय म्हणला, मी हे धोतर पहिल्यांदा एकदा धोतर घेतलं म्हणला. किती वर्षापूर्वी घेतलं? 15 वर्षापूर्वी घेतलं म्हणलं. त्यालाच काय ते पैसे लागले, पुन्हा माझ्या जवळचा पैसा मी दिला नाही. कसं केलं? त्या माणसानं सांगितलं, मी धोतर वापरलं. ते धोतर वापरल्याच्या नंतर जेव्हा ते जुनं झालं, फाटलं, तेव्हा फाटलेलं धोतर ते फाडून त्याच्या घर सारवायला त्याचे पोतेरे केले म्हणला. ते पोतेरे जेव्हा जुने झाले तेव्हा धुवून त्याच्या चिंध्या केल्या म्हणला. चिंध्या करून ते चिमण्या वगैरे लावत होते बघा जुन्या काळामध्ये. उजेडा करता कंदिलाच्या ऐवजी त्या चिमण्या असायच्या. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कावळा चिमणी काहीतरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. हा, दिवा, दिवालगिरी. वा वा, किती सुंदर नाव आहे. आमच्याकडे चिमणी म्हणतात बघा त्याला नुसतं. त्याचा सुद्धा सन्मान आहे तुमच्याकडे, दिवालगिरी. मग ते दिवालगिरी करता म्हणलं त्याच्या वाती केल्या म्हणला. म्हणजे काय काय झालं, धोतर म्हणून वापरलं, मागून पोतेरं केलं, पोतेऱ्याच्या नंतर दिवालगिरीला वाती केल्या. त्या वाती जळाल्याच्या नंतर जी राख झाली की नाही म्हणलं, ती भांडे घासायला वापरली. वाती जळाल्याच्या नंतर झालेली राख भांडे घासायला वापरली. ते भांडे घासलेलं जे पाणी आहे, ते पाणी जिथं वाहत जातं तिथं फुलाची झाडं लावली म्हणलं. आणि त्या राखेचं पाणी त्या फुलाच्या झाडाला दिलं. त्याच्यातून आलेली फुलं रोज विकायची, पैसे जमा करायचे. वर्ष संपलं की धोतर घ्यायचं म्हणलं. पहिल्यांदा घेतलेल्या पैशात कायम धोतर चालू आहे की नाही सांगा मला आता. किती योजना त्याची चांगली आहे. असा कृपण मनुष्य, त्यानं सांगितलं मला खर्च करायला माझी अशी योजना असते म्हणला, त्याच्याशिवाय मला जमत नाही. तुमची मुलगी जे म्हणता ना, ते काहीतरी खर्च तुम्ही करता, ती काहीतरी खर्च करायला लागेल आणि त्याच्या योगानं माझं नुकसान होईल. त्यानं सांगितलं, त्या माणसानं सांगितलं, काहीच नाही म्हणलं, माझी मुलगी सगळ्यात चांगली आहे म्हणलं तुमच्याकरता. तुम्हाला खर्च आवडत नाही, तिलाही आवडत नाही. कसं आवडत नाही? तो म्हणला, तुम्हाला जे आत्ता मी उदाहरण सांगितलं, केळाची सालपट तरी तुम्ही टाकून देत असाल की नाही? तो म्हणला, हो टाकून देतो. ती टाकत नाही म्हणला, त्याची भाजी करते. आंब्याच्या साली आणि कोई तुम्ही टाकून देता की नाही? टाकून देतो म्हणलं. ते म्हणले, ती सुद्धा वाळवून बंबाला वापरते म्हणलं, त्याची पुन्हा राख भांडे घासायला वापरते. फार योजना आहे तिच्याकडं, माझ्या मुलीकडं. ते जाऊ द्या म्हणला. कंधारकर महाराज सांगायचे, त्या माणसानं शेवटी त्या समोरच्या माणसाला असं विचारलं, म्हणला तुम्ही नाकातला शेंबूड तरी शेंकरून टाकता की नाही? आता पुढे सांगू का अजून काय केलं ते? तो म्हणला, माझी मुलगी ते गिळून घेते म्हणला, ते टाकत नाही. आता याच्यापेक्षा काय चिक्कूपणा सांगायचं तुम्हाला, सांगा मला. असं असल्यामुळं माझी मुलगी तुम्हाला करायला हरकत नाही. त्यानं केलं म्हणे लग्न. म्हणजे काय झालं, दोघाचा स्वभाव सारखा झाला की ते जुळतं हो, आणि संसार व्यवस्थित चालतो. पण दोघाचा स्वभाव भिन्न असेल, चालत नाही संसाराला. संसाराला चालत नाही. दोघाचा भिन्न स्वभाव चालत नाही. दोघही उधळेच असू द्या. एक जण उधळा आणि एक जण चिक्कू, चालत नाही. दोघही चिक्कू चालतं, दोघही उधळे चालतं, दोघही विरक्त चालतं, दोघही आसक्त चालतं, दोघेही अविवेकी चालतं, दोघेही विवेकी चालतं. संसाराला दोघाचा स्वभाव सारखा लागतो. पण परमार्थाचं काही नाही. परमार्थाला दोघाचा स्वभाव चांगला असला तरी परमार्थ होतो, दोघाचा स्वभाव विरुद्ध असला तरी परमार्थ होतो. आमचे गुरुजी सांगायचे, बायको जिवंत असली तरी परमार्थ होतो, बायको मेली तरी परमार्थ होतो, बायको जवळ असली तरी परमार्थ होतो, बायको निघून गेली तरी परमार्थ होतो. बायको कशी असो, ती चांगली असो वाईट असो, मनुष्याचा परमार्थ होतो. तुकाराम गुरुजींच्या तोंडामध्ये असं उदाहरणानिशी चिंतन असायचं. गुरुजी म्हणायचे, बायको चांगली नव्हती तरी परमार्थ झाला. उदाहरण तुकाराम महाराज. बायको चांगली होती तरी परमार्थ झाला. उदाहरण नाथ महाराज. आणि बायको असतानाही परमार्थ झाला आणि मेल्यावरही परमार्थ झाला. उदाहरण नरसिंह मेहता. असं गुरुजींच्या तोंडामध्ये उदाहरणाचं चिंतन असायचं. महाराजांची भार्या प्रतिकूल. आता आपण तुकाराम महाराजांचं जे चरित्र पाहतो, महाराजांची भार्या तुकाराम महाराजांच्या विषयी प्रतिकूल होती, महाराजांना बोलत होती, रागावत होती, म्हणजे प्रतिकूल आहे. पण गुरुजी अजून एक सांगायचे आमचे, एवढी प्रतिकूल जरी असली तरी तुकाराम महाराजांचं जेवण झाल्याशिवाय जेवत नव्हती. महाराज भजनाकरता कुठल्या डोंगरावर जाऊन बसलेले आहेत आज माहिती नसायचं. माऊलीनं भाकरी केल्याच्या नंतर सगळे डोंगर पालथे घालायचे. कधी घोराड्याला, तिथं दिसले नाही, चला भामचंद्राला, नाही दिसले, चला पुढं.
जिथं कुठं महाराज असतील तिथं जाऊन तुकाराम महाराजांच्या तोंडात घास घातल्याशिवाय माऊलीने अन्न घेतलं नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, आपलं दैवत असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अन्नाची म्हणजे नैवेद्याची व्यवस्था केल्याशिवाय ज्या माऊलीनं अन्न घेतलं नाही ती तुकाराम महाराजाची भक्त म्हणता की ती त्यांच्यावर रागावणारी बायको म्हणता? भक्त आहे, अनन्यता आहे. रागावणं चिडणं जे होतं ते संसारात त्यांना कराव्या लागणाऱ्या कष्टाचं होतं. पतीची जबाबदारी सुद्धा सांभाळत असताना बायकोची चिडचिड झाली तर पतीचा त्याच्यामध्ये दोष गणला जातो. महाराज पूर्ण ब्रह्म असल्यामुळं त्यांच्या संबंधानं आपल्याला दोषाचं चिंतन करता जरी येत नसलं तरी संसाराच्या दृष्टीनं माऊलीला पडलेले जे कष्ट आहेत त्या कष्टाची ती चिडचिड होती, दुसरं काही नाही. महाराजांच्या विषयी प्रतिकूलता नव्हती. मंबाची बुवा तुकाराम महाराजांच्या विषयी प्रतिकूल असताना त्यांना भांडायला जाणारी माऊली ती तुकाराम महाराजांना प्रतिकूल असेल का हो? आपल्या नवऱ्याच्या संबंधानं अपशब्द दुसऱ्यांनी काढलेले जिला चालत नाहीत ती प्रतिकूल आहे का नवऱ्याच्या विषयी? फक्त चिडचिड कशाची होती? घरात काही कमी पडलं तर स्वतःला त्यांना बघावं लागायचं. घरामध्ये मुळाबाळाचं काही दुखलं तर तुकाराम महाराजांनी कधी लक्ष दिलं नाही, त्याची चिडचिड असायची. महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव महादेव महाराज, त्यांना मूतखड्याचा त्रास होता. लहानपणामध्ये मूतखड्याचा त्रास होता आणि तो मूतखड्याचा त्रास असल्यामुळे त्यांना कधी कधी लघवी कोंडली की फार त्रास व्हायचा, फार लेकरू तळमळायचं. महाराज मात्र निवांत भजन करत बसलेले असायचे, इकडं तिकडं लक्ष नाही. परमात्मा पंढरीनाथाच्या भजनामध्ये रामकृष्ण हरी जय घोषामध्ये तल्लीन असलेले तुकाराम महाराज, माऊलीची चिडचिड व्हायची, लेकरू तळमळायला लागले हो, त्या लेकराकडे बघा हो, त्याला काही औषध पाणी करा हो, काही नाही. महाराजांनी कधी लक्ष दिलं नाही. मग चिडणार नाही तर काय होईल? एका दिवशी एवढ्या चिडल्या की त्या काळ्याच्या नादी लागून माझ्या नवऱ्यानं माझ्या पोराचं वाटोळं केलं म्हणे, आता त्या काळ्यालाच बघते एकदा, म्हणून हातात खेटर घेऊन त्या लेकराला घेऊन त्या मंदिरामध्ये गेलं आणि लेकरू समोर टाकलं. तर तितक्या ते पोट मोकळं झालं, लघवी झाली आणि पोट मोकळं झालं, आनंद झाला. काळा भिला म्हणे, मला घाबरलास. तो घाबरला का नाही हा भाग वेगळा, पण त्याला घाबरवायची शक्ती जी त्या माऊलीला प्राप्त झाली ना ती पतीच्या विरुद्ध असणाऱ्या स्त्रीला प्राप्त होते का पतिव्रता स्त्रीला प्राप्त होते सांगा? देव जिला घाबरतो. महाराजांच्या करता एका दिवशी भाकरी घेऊन जात असताना रस्त्यानं जाता जाता यांच्या पायात काटा मोडला. मोडलेला काटा आरपार निघाला, खाली तळपायात मोडलेला काटा वरपर्यंत निघाला आणि तो काटा बसून माऊलीने काढायचा प्रयत्न केला. काटा निघेना आणि काटा निघेना तेव्हा इकडे तिकडे कोणी आहे का पाहायला लागल्या. तर परमात्मा पंढरीनाथानं दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर यांना वाटलं काळा माझी फजिती बघायला इथं आलाच म्हणे, आणि त्यांनी तोंड फिरवलं. तोंड फिरवल्याबरोबर दुसरीकडे पाहिलं, तिथेही देव दिसायला लागला. अरे तो सगळीकडे आहेच आहे ना. इकडून तोंड इकडे फिरवल्याने काय देव दिसायचा थांबतो का? आणि मग त्यांनी असा विचार केला, डोळे झाकून घेतले तरी आतही दिसायला लागला, बाहेर डोळे उघडे केले बाहेरही दिसायला लागला, सगळीकडे तो दिसायला लागल्याबरोबर आता याच्याशिवाय याला बोलल्याशिवाय गती नाही असं वाटलं. इतक्यात देव जवळ आला आणि देवाने सांगितलं, थांब म्हणे, मी तुझ्या पायातला काटा काढून देतो आवले. असं म्हणून देव जवळ बसला. यांची इच्छा नसताना देवाने त्यांचा पाय मांडीवर घेतला. आपल्या मांडीवर घेतलेल्या पायाला देवाने काटा काढायचा म्हणल्याच्या नंतर त्या काट्याला थुंका लावतात पा, तो थुंका लावला त्या जागेला आणि देवाने स्वतः अलगद काटा काढून टाकल्याच्या नंतर सांगितलं की म्हणे, हा आता बरं वाटलं, मेल्या, आता तुला जायचं तिकडं जा, माझा नवरा जेवायचा राहिला म्हणे. ज्या माऊलीचा पाय देवाने मांडीवर घेतला, ज्या माऊलीच्या पायातला काटा काढण्याकरता स्वतः देवाने परिश्रम केले, ज्या माऊलीच्या पायातला काटा काढण्याकरता परमात्मा पंढरीनाथाने आपल्या तोंडातला थुंका काढून तिच्या चरणाला लावला आणि एकदा थुंका लावून भागत नसतं हो, तो परत परत लावण्याच्या निमित्तानं यांच्या चरणाची धुली भगवंतानी आपल्या मुखामध्ये घेतली. ती माऊली कोणी सामान्य स्त्री आहे असं समजायचं कारण नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रात त्यांची धर्मपत्नी म्हणून अवतरलेली, त्यांना प्राप्त झालेली ती माऊली,
फक्त जगाला अवतारी संत असल्यामुळं जगाला काय दाखवायचं त्यांच्या हातात आहे हो. अनुकूल संसार दाखवायचा का प्रतिकूल संसार दाखवायचा, बायको जिवंत दाखवायची का बायको मेलेली दाखवायची, स्वतःची तब्येत चांगली दाखवायची का स्वतःची तब्येत वाईट सगळं त्यांच्या हातात आहे हो. त्याने ठरवलं तसं ते होणार आहे. नाथ महाराजांना जशी बायको चांगली दाखवता आली तशी तुकाराम महाराजांना दाखवता आली नसती का? दाखवता आली असती, पण चांगली भार्या होताना संसार हे परमार्थ होऊ शकतो हे दाखवायचं होतं म्हणून नाथाने चांगली बायको दाखवली. आणि प्रतिकूल भार्या असतानाही परमार्थ होऊ शकतो हे दाखवायचंय जगाला. याच्याकरता तुकाराम महाराजांना प्रतिकूल भार्याबरोबर संसार करावा लागला. जगाला काहीतरी शिकवण्याकरता या संत महात्म्यांचं सगळं जीवन असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असल्यामुळं तुकाराम महाराजांना तसं दाखवायचं होतं. प्रतिकूल भार्या असताना सुद्धा परमार्थ होऊ शकतो याचं उदाहरण तुकाराम महाराज. मी सांगत होतो गुरुजींनी दिलेली उदाहरणं. अनुकूल भार्या असली तरी परमार्थ होतो. काही नुकसान झालं नाही नाथ महाराजांच्या परमार्थाचं. एक चरित्र असं सांगतात नाथ महाराजांचं की नाथ महाराजांच्याकडे एका दिवशी काही साधक मंडळी गेली. साधक मंडळीला शंका आली, कोणाचाही परमार्थ व्हायचा म्हणला की संत संगतीशिवाय परमार्थ होत नाही. नाथ महाराजांनी कधी संत संगती केली हो सांगा? एक जनार्दन स्वामीकडे काही काळ राहायला गेले होते. त्याच्यानंतर नाथाच्या जीवनामध्ये त्यांनी कोण्या संताची संगती केली दिसतं का आपल्याला? काही दिसत नाही. लहानपणी जनार्दन स्वामीची संगती झालेली आहे ना, आत्ता सुद्धा नाथ महाराजांचा परमार्थ व्यवस्थित चालू आहे असं जगाला दिसतं. काय रहस्य? नाथ महाराजांना संताची संगती कुठं आहे? कोणत्या संताची संगती नाथ महाराज करतात? एकदा जाऊन विचारू म्हणे. काही मंडळी आली नाथ महाराजांच्या घरी, साधक मंडळी आली. साधकाने त्यांना आल्याबरोबर नाथाने सांगितलं, या बाबा कसे काय आला? काही विचारायचं होतं म्हणे महाराज. बसा म्हणे. कोणी प्रश्न विचारणारा साधकाला तर महात्म्याला बरंच वाटतं. महात्म्याने लगेच सांगितलं, या विचारा, काय विचारायचं आहे? त्याने सांगितलं, महाराज थोडंसं तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दलचा आमचा प्रश्न होता, विचारावा की नाही? आम्हाला शंका आहे, आम्हाला अधिकार नाही, आम्ही तुमच्या योग्यतेचे नाही, तुमच्या संसारात लक्ष द्यावं किंवा तुमच्या परमार्थात लक्ष द्यावं ही आमची योग्यता नाही. महापुरुषांनी परमार्थात लक्ष द्यावा, साधकांनी द्यावं का? आम्ही साधक आहोत, आम्ही तुम्हाला विचारण्याच्या योग्यतेचे नाही. पण महाराज आम्ही विचारायला आलो म्हणे. काय विचारणार आहात? नाथ महाराजांना त्याने सांगितलं, महाराज आम्हाला असं विचारायचं आहे, आपला परमार्थ चालू आहे. होय, परमार्थ व्यवस्थित चालावा याच्याकरता मनुष्याला संत संगती लागते असं म्हणतात. इकडचं बंद कराय. परमार्थाला संत संगती लागते. संत संगतीशिवाय परमार्थ होत नाही. आपला परमार्थ तर व्यवस्थित चालू आहे म्हणता, पण संत संगती तुमची काही दिसत नाही म्हणे आम्हाला. कुठल्या संताची संगती करता? नाथवर्धाने सांगितलं, फार चांगला प्रश्न विचारला म्हणे, फार चांगला प्रश्न. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझा परमार्थ चालू आहे, परमार्थ चालू आहे. इकडं माझ्याकडे बघा. परमार्थ चालू आहे. परमार्थ होण्याकरता संताची संगती लागते. संताच्या संगतीशिवाय परमार्थ होत नाही. हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि मग मला कोण संताची संगती कुठं आहे असं तुमचं जे विचारणं नाही, मी तुम्हाला सांगतो, भगवंतानी मला अखंड संत संगती घडावी याच्याकरता माझ्या बायकोच्या रूपात एक संत माझ्या घरात कायमचा मला आणून दिलाय म्हणे. केवढी मोठी पावती आहे. नाथ महाराजासारखा संत महात्मा म्हणतो, माझ्या बायकोच्या रूपात देवानी एक संत कायम माझ्या संगतीला आणून दिलेला आहे. मला कायम संताची संगती आहे. परमार्थ त्याच्यामुळं होतो. मी कशा करता बोललो? हे अनुकूल भार्या परमार्थ झाला, प्रतिकूल भार्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ झाला. नरसिंह मेहतांचं चरित्र असं आहे की ते नेहमी लोकांना सांगायचे, माझी बायको परमार्थाला मला फार अनुकूल भेटली म्हणून माझा परमार्थ छान चालू आहे. अनुकूल आहे, कधी तिची प्रतिकूलता नसते, कधी ती माझ्या परमार्थाला अडचण निर्माण करत नाही, असं नेहमी बोलत राहायचे बरं का. पुढं काय झालं? त्यांच्या भार्या निवर्तल्या, त्यांची धर्मपत्नी निवर्तली. निवर्तल्याच्या नंतरही त्यांचं भजन, त्यांचा परमार्थ अखंड चालू असलेला पाहिल्यावर लोक विचारायला गेले, लोकांनी त्यांना विचारलं म्हणे, महाराज
आजपर्यंत आम्ही तुम्हाला भेटलो की तुम्ही म्हणत होतात माझी बायको मला परमार्थाला अनुकूल आहे म्हणून माझा परमार्थ होतो, आणि आता तर तुमच्या धर्मपत्नी निवर्तलेल्या आहेत, आता परमार्थ होतो का? नरसिंह मेहता म्हणाले बघा ना माझा परमार्थ होतो की नाही तुम्हाला कळतं? ते म्हणले होतोय ना. मग बायको अनुकूल आहे म्हणून माझा परमार्थ व्यवस्थित होतो असं माग म्हणत होतात, आता काय सांगता सांगा ना. नरसिंह मेहताने त्यांना सांगितलं माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला होती त्यावेळेला अनुकूल होती, आता नाहीच आहे, तर अनुकूल का प्रतिकूलचा प्रश्नच येत नाही, माझा परमार्थ चालूच आहे. मला काय सांगायचंय, असणे नसणे, भार्येचं पतीचं असणे नसणे परमार्थाला आडवं येत नाही. नवरा अनुकूल असला तरी परमार्थ होतो, नवरा प्रतिकूल असला तरी परमार्थ होतो. मीराबाईचं चरित्र बघा ना तुम्ही. मीराबाईच्या चरित्रामध्ये संसारात त्यांना कोण अनुकूल? पती मरून गेलेला, सासऱ्याची पूर्ण प्रतिकूलता, अशाही अवस्थेमध्ये मीराबाईचा परमार्थ झाला ना? झाला. पती असणे नसणे, पत्नी असणे नसणे, काही फरक पडत नाही. पती पत्नी एकमेकाची अनुकूलता, एकमेकाला असणे नसणे, परमार्थाला काही फरक पडत नाही हो. संसाराचं बिघडतं, संसाराचं बिघडतं. अनुकूलता भार्येची नसेल तर संसाराचं बिघडतं. म्हणून माणसाला भार्या प्राप्त व्हावी ती अनुकूल प्राप्त व्हावी, अशा पद्धतीचा विचार शास्त्रामध्ये बराच बोलून दाखवलेला पाहायला सापडतो बरं का. कबीर महाराजाचं एक पद आहे, त्याच्यामध्ये देवाला त्यांनी काही गोष्टी मागितल्या आणि जे द्यायचं ते देवा मला सगळं चांगलं द्या असं म्हणत असताना कबीर महाराजांनी बायको कशी पाहिजे आणि मुलगा कसा पाहिजे त्या संबंधाने त्या पदामध्ये मागणी केलेली आहे. सावरिया गिरिधारी लाला, खबरले ना मेरी. सावरिया गिरिधारी लाला, खबरले ना मेरी. सावरिया गिरिधारी लाला, खबरले ना मेरी. सावरिया गिरिधारी लाला, खबर लेना तेरी तो नहीं तो तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर लेना मेरी तो नहीं तो होगी मेरी. सावरिया गिरधारी लाला, खबर लेना 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 मेरी. बेटा देना तो अच्छा देना, जिक्र करेगा तेरी. बेटा देना तो अच्छा देना, जिक्र देनी तेरी. जोरू देना तो अच्छी देना, सब संतन को प्यारी. जोरू देना तो अच्छी देना, सब संतन को प्यारी. होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. सावरिया गिरधारी लाला, खबर लेना मेरी. सावरिया गिरधारी लाला, खबर लेना मेरी. कबीर महाराज देवाशी बोलायला लागले. देवाला तिने सांगितलं हे सावळ्या, हे गिरिधारी, हे लाला, माझी खबर घे. खबर घे म्हणजे विचारपूस कर. देवा तुम्ही माझी विचारपूस करावी, तुम्ही माझी विचारपूस नाही केली तर होगी तेरी मेरी. तुझं माझं भांडण आहे म्हणे देवा, तुझं माझं भांडण होईल. माझं तुझं भांडण होऊ नये असं वाटत असेल तर देवा तू माझी खबर घेतली पाहिजे, माझी विचारपूस केली पाहिजे, असं कबीर महाराज देवाला सांगायला लागले. काय पाहिजे तुम्हाला? कबीर महाराजांनी सांगितलं जे देशील ते चांगलं दे. खायला दिलं चांगलं पाहिजे. खाना देना तो अच्छा देना, देना शिरापुरी. हां, शिरापुरीचं जेवण पाहिजे, खाणं चांगलं पाहिजे. बरं,
कपड़ा देना तो अच्छा देना, देना भर जरतारी, बीड़ा देना तो अच्छा देना, देना लवंग सुपारी, घोडा देना तो अच्छा देना, देना ऊपर अब्दागिरी. सगळं पाहिजे आणि सगळं चांगलं पाहिजे असं म्हणता म्हणता मुलगा कसा पाहिजे तोही चांगला पाहिजे. बेटा देना तो अच्छा देना. अच्छा म्हणजे कसा? जिकर करेगा तेरी, तुझा विचार करणारा, तुझ्या संबंधाने चिंतन करणारा, अखंड परमात्म्याच्या चिंतनात असणारा मुलगा द्या देवा. नाही तो होगी तेरी मेरी, नाहीतर भांडण होईल म्हणे तुझं माझं. आणि त्याच्यामध्येच बायकोच्या संबंधानं मागणी करत असताना त्यांनी सांगितलं जोरू देनी तो अच्छी देना. जोरू म्हणजे बायको, देवा ती जर द्यायची असली तर चांगली देन. चांगली म्हणजे रूपानं चांगली असली पाहिजे असं म्हणणं नाही. सब संत नको प्यारी, सगळ्या संतांना बायको आवडली पाहिजे, बायको असावी, याच्या बायकोसारखी बायको असावी असं सगळ्या संत मंडळींनी म्हणलं पाहिजे. अशी बायको मला द्या, असं असेल तर देवा चांगलं. आणि जर देवा याच्या विरुद्ध बायको मला दिली तर तुमचं माझं भांडण होईल म्हणतात कबीर महाराज. हे काय आहे? भार्या संसाराला अनुकूल लागते. बघा या कबीर महाराजांनी जे जे मागितलं, शिरापुरी खायला पाहिजे. कशाला पाहिजे शिरापुरी? परमार्थाला लागते का? तुकाराम महाराजांनी परमार्थ करत असताना शिरापुरी मागितली का? मागितली नाही. मग शिरापुरी कधी पाहिजे? संसाराला पाहिजे. विडाकोड कधी पाहिजे? संसाराला पाहिजे. कपडे चांगले कधी पाहिजेत? संसारात पाहिजेत. तसं मुलगा चांगला असावा कधी पाहिजे? संसारात पाहिजे. बायको चांगली कधी पाहिजे? संसारात पाहिजे. म्हणजे भार्या जर अनुकूल असली तर संसाराचं बरं चालतं. याच्याकरता बायको चांगली असावी. आणि चांगली म्हणजे कशी हो? तिच्या गुणाचा सुद्धा विचार शास्त्राने सांगितला. अनुकूलाम विमलांगीम कुशलाम कुलजाम सुशील संपन्नाम पंचलकाराम भार्याम पुरुषः पुण्योदयात लभते. मनुष्याला ही 5 गुणाची भार्या पुण्योदयानं प्राप्त होते. पुण्य असेल तर या 5 गुणाची भार्या प्राप्त होते. पहिलं त्याच्यात सांगितलं अनुकूलाम, पतीला अनुकूल असणारी. विमलांगी, जिच्या सगळ्या अवयवाच्या ठिकाणी पावित्र्य आहे. कुशलाम, घरातलं सगळं काम करण्याच्या बाबतीमध्ये कुशल आहे. कुलजाम, चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलेली आहे. आणि सुशील संपन्नाम, चांगल्या स्वभावाची आहे. अशा 5 गुणाची भार्या पुण्याच्या शिवाय मनुष्याला प्राप्त होत नाही असा शास्त्राचा विचार आहे. आणि त्याच्यामुळं भार्या चांगली असावी हे संसाराला पाहिजे. पण प्रतिकूल असली तरी परमार्थ होतो. आणि गंमत अशी आहे, तुकाराम महाराजांनी प्रतिकूल भार्या असताना परमार्थ दाखवला, नाथ महाराजांनी अनुकूल भार्या असताना परमार्थ करून दाखवला. हे सगळं चरित्र पाहिल्याच्या नंतर पती पत्नी कसे आहेत एकमेकाच्या संबंधानं परमार्थाला, त्याचं काही आड येत नाही हे आपल्याला लक्षात घेता येतं. आता पुढं चला. आणि अशी प्रतिकूल भार्या असताना सुद्धा महाराज ज्या वेळेला वैकुंठाला निघाले तेव्हा वैकुंठाला जाताना महाराजांनी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर चला. चल तुला घेऊन जायला मी तयार आहे. आईसाहेबांनी सांगितलं नाही येणार नाही. मग येणार नाही म्हटल्याच्या नंतर हे महाराजांना सोडून राहणार आहे ना मृत्यूलोकात. मग आपल्या भार्येचं कल्याण झालं पाहिजे हा विचार तुकाराम महाराजांच्या मनात आला. संताचा विचारच कल्याणाचा असतो. केवळ माझं कल्याण, माझ्या बायका लेकराचं कल्याण एवढ्याच संत महात्मे थांबत नाहीत. जगाचं कल्याण झालं पाहिजे. जगाच्या कल्याणा ऐके नाही, संताच्या विभूती आहे. संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता आलेले असतात. म्हणून जगाचं कल्याण करताना संत महात्म्यांना जगाला काही कल्याणाच्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि हे जे सांगणं आहे ना संताचं, त्याला उपदेश म्हणतात. संताचा उपदेश कसा असतो? प्रत्येक वेळेला वाणीनं संत महात्मे काहीतरी तुम्हाला आम्हाला सांगतील असं समजायचं कारण नाही. एखाद्या वेळेला काही क्रिया करून सुद्धा संतांना उपदेश करावा लागतो. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, त्याचं ध्रुवपद म्हणा. तैसे संत जगे जगी, तैसे संत जगे जगी, तैसे संत जगे जगी, तैसे संत जगी जगी. क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जगी जगी,
ऐसे संत जगी जगी ऐसे संत जगी जगी ही क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जागी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी क्रिया करुणी दावित्य अंगी. जगाला काहीतरी शिकवायचं झालं तर संत महात्मे तोंडानं तुम्ही असं करा असं सांगण्याच्या पेक्षा कित्येक वेळेला तशा पद्धतीची क्रिया करून दाखवतात. आणि त्यांची क्रिया बघितली की एथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते तेची अनुष्ठिते सामान्य सकळ. सगळ्या माणसाचा असा स्वभाव असतो की मोठ्या माणसाची क्रिया बघावी आणि तशा पद्धतीची क्रिया करावी, त्याच्यामध्ये कल्याण आहे असं माणसाला वाटतं. म्हणून संत महात्मे काही वेळेला क्रिया करून दाखवतात, क्रिया करून दाखवतात. तोंडानं सांगून प्रत्येक वेळेला उपयोग होत नाही, तशी क्रिया करून दाखवावी लागते. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता दिलेलं उदाहरण बघा ना. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्या मास्तरला पोराला शिकवायचं असतं. पोराला शिकवण्याकरता मास्तरला काय करावं लागतं? त्याला लिही असं म्हटल्याबरोबर त्याला लिहिता येतं का? मास्तरने हातात पेटी लेखणी घेऊन ते लिहून दाखवावं लागतं. कसं असतं सांगा? मास्तरला लिहून दाखवावं लागतं. लिहून दाखवल्याच्या शिवाय पोराला क लिहिता येत नाही. याचा अर्थ काय झाला? पोराला लिहिता यावं याच्याकरता मास्तरला ते लिहून दाखवावं लागतं, म्हणजे कृती करून दाखवावी लागते. कृती करून नाही दाखवली तर पोराला लिहिणं येत नाही. मग पोराला लिहिणं यावं याच्याकरता तोंडानं सांगून उपयोग नाही, कृती करावी लागते. तसं सामान्य माणसाला सांगून उपयोग होत नाही, कृती करावी लागते. तुम्ही एकादशीचं व्रत करा असं जगाला जर नुसतं सांगायला लागला महात्मा तर लोक ऐकत नाहीत. मग तुकाराम महाराजाला काय करावं लागतं? व्रत एकादशी करीन उपवाशी एकादशी करीन उपवासी एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहर्निची मुखी नाम गायन अहर्निची मुखी नाम गायन अहर्निची मुखी नाम गायन अहर्निची मुखी नाम. एकादशीचं व्रत करा असं तोंडानं सांगून उपयोग होत नाही. मी एकादशीचं व्रत करतो सांगावं लागतं. व्रत एकादशी करीन उपवाशी. मी एकादशीचं व्रत करतो. गायन हरनिशी मुखी नाम. मी अखंड विठोबाच्या नामाचं गायन करतो. पंढरीची वारी आहे माझे घरी. मी पंढरीची वारी करतो. मी वारी करतो म्हणजे काय झालं? तुकाराम महाराज वारी करतात हे पाहिलं. आपण ही वारी केली पाहिजे, लोकाला कळतं. मास्तरने अक्षर लिहून दाखवलेलं पाहिल्याबरोबर पोराला जसं लिहिता येतं त्या पद्धतीनं महाराजांनी वारी केली, आपण करावी, कळतं. महाराजांनी एकादशी केली, आपण करावी, कळतं. महाराजांनी नामस्मरण केलं, आपण करावं, कळतं. मोठे लोक पारायण करतात, आपण करावं, कळतं. याच्याकरता महापुरुषाला स्वतःला कृती करून दाखवावी लागते. ह्याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. क्रियात्मक उपदेश. क्रियेनं महात्मा काहीतरी शिकवतो. काही लोकांना वाणीचा उपयोग होतच नाही, बोलून उपयोग होतच नाही, करूनच दाखवावं लागतं त्यांना. एक उदाहरण सांगतात. एक महात्मा होता, त्याच्याजवळ एक शिष्य होता. जुन्या काळामध्ये कसं होतं, गुरुनं शिष्याला विद्या शिकवल्याच्या नंतर जगाचा अनुभव देण्याकरता गुरु शिष्य फिरून यायचे, थोडंसं देशाटन करायचे. तसं तो महात्मा आपल्या शिष्याला घेऊन जगाचा अनुभव देण्याकरता फिरायला लागला. एका गावात आले. त्या गावामध्ये एक श्रीमान व्यापारी होता. त्या श्रीमंत व्यापाऱ्याने एक पोपट सांभाळला होता. त्या पोपटाला सोन्याचा पिंजरा होता. हिरे जडित रत्न जडित असा सोन्याचा पिंजरा. आणि त्या रत्न जडित पिंजऱ्यामध्ये त्या पोपटाला त्यानं ठेवलेलं. खायला रोज डाळिंब वगैरे, त्याला मेवा मिठाई वगैरे सगळं चांगलं मिळायचं. पण सोन्याच्या पिंजऱ्यात आणि डाळिंबासारखी रोज फळं खाऊन पक्षाला समाधान असतं का? त्याला स्वतंत्र आकाशामध्ये भरारी घेण्याचा जो आनंद आहे, त्या पोपटाला काही तो आनंद मिळेना. सोन्याच्या पिंजऱ्यात होता पण आनंदी नाही. खायला चांगलं होतं पण आनंदी नाही. अशा अवस्थेमध्ये त्या पोपटाने काय करावं? त्या श्रीमंताच्याकडं त्याचं दुकान असो, त्याचं घर असो, तो घरी असला
घरी तो पोपटासहित असा पिंजरा असायचा. बाहेर गेला, दुकानात गेला तर दुकानामध्ये पिंजरा घेऊन जायचा आणि जिथं असेल तिथं त्याचा तो पिंजरा आणि तो पोपट असायचा. आणि तिथं आलेल्या माणसाला, जो कोणी त्याच्या घरी भेटायला आला किंवा दुकानामध्ये जे कोणी गिऱ्हाईक आलं, तो पोपट त्याला हळूच विचारायचा, या बंधनातून मुक्त होण्याकरता मी काय करू? कोण विचारायचं? पोपट. कोणाला विचारायचा? आल्या गेलेला विचारायचा. पुसावेसे हे चिवाटे जे भेटेत यासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. पुसावे जे वाटे ते जे भेटेत याती, देव कृपा करील मज काय लाज राखील. पुसावेची वाटे जे जे भेटेत यासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. हे पुसावे जे वाटे जे जे भेटेत यासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. जो भेटल त्याला मला हेच विचारावं वाटतं, असं जसं साधकाचं होतं की नाही. एकदा देवाच्या भेटीची तळवळ लागली की मनुष्य कोणालाही विचारतो. गोपिकांना रासक्रीडेच्या प्रसंगात भगवंताचा विरह झाल्यावर गोपिका देवाला शोधायला निघाल्या. कोणाला विचारलं? झाडाला विचारलं, पिंपळाला विचारलं, पिंपळा तू देवाची विभूती आहेस बाबा, इकडे देव गेलेला पाहिला का? तुळशीला विचारलं, तुळशी अगं तुझी माळ धारण केल्याशिवाय देवाला समाधान नसतं, इकडच्या बाजूनं देव गेलेला तुला दिसला का? पोपटाला विचारलं, पशुपक्षाला विचारलं. हे सगळं काय चाललंय? अंतःकरणात असलेली तळमळ माणसाला गप्प बसू देत नाही. तसा तो जो पोपट होता, त्या पोपटाला सुद्धा पिंजऱ्याच्या बंधनातून बाहेर पडायची चिंता असल्यामुळं, तळमळ असल्यामुळं जो कोणी भेटेल त्याला तो विचारायचा, या बंधनातून मुक्त होण्याकरता काय करू? कोणी उत्तर देत नव्हतं. कोण उत्तर देतो? अरे माणूस विचारेल तर उत्तर द्यायची तयारी नसते आपली. पोपटाला कोण उत्तर देणार आहे? या बंधनातून मुक्त होण्याकरता काय करू? पोपट सगळ्याला विचारत राहिला हो, पण कोणी उत्तर देना. योगायोगानं काय झालं, हा महात्मा त्या गावात आला. मी सुरुवातीला सांगितलं ना, महात्मा आणि त्याचा शिष्य फिरत निघालेले होते. हे दोघं जण त्या गावात आले, एका देवळात उतरले. उतरल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला काहीतरी खायला पाहिजे म्हणून डाळ तांदूळ काहीतरी घेऊन यावं म्हणून गेले. त्याच दुकानात गेले, नेमकी या सावकाराच्या. त्या सावकाराच्या पिंजऱ्यातल्या त्या पोपटानं या महात्म्याला पाहिल्याबरोबर कोणी महाराज दिसतो, महात्मा दिसतो, याला आपण विचारावं म्हणून त्याला हळूच विचारलं, महाराज या बंधनातून मुक्त होण्याकरता काय करू? आणि साधू खरा साधू होता, त्याच्यामुळं बंधनातून मुक्त होण्याचा प्रश्न विचारला म्हणल्यानंतर उत्तर द्यायचं म्हणून साधूनं इकडं तिकडं पाहिलं. कोण विचारतं? आजपर्यंत जगात कोणी विचारलं नाही. हा शिष्य माझ्याजवळ राहिला, याला मी तयार केला, पण यानं कधी बंधनातून मुक्त व्हायचा प्रश्न विचारला नाही. कोणी विचारलं मला? इकडं तिकडं बघायला लागले, कोणी दिसेना. पण पुन्हा त्या पिंजऱ्यातल्या पोपटानं राम राम वगैरे पोपटाचे जे ठराविक शब्द आहेत ते पहिल्यांदा उच्चारले आणि पुन्हा विचारलं, या बंधनातून मुक्त होण्याकरता काय करू? मग लक्षात आलं, पोपट विचारायला लागला. आता पोपटाला सांगावं का उपनिषदाचा अभ्यास कर, त्याच्याशिवाय मुक्ती नाही? तत्वमसी महावाक्याचं चिंतन कर, तत्पराचा वाच्यार्थ, त्वंपराचा वाच्यार्थ, त्याचा त्याग करावा लागतो, लक्षार्थात ऐक्य, हे सांगून काही उपयोग नाही ना. पोपट, अरे माणूस ऐक ना, ते पोपट कसला ऐकतो? महात्म्याने विचार केला, याला काय फक्त पिंजऱ्याच्या बंधनातून मुक्त व्हायचं पडलंय, मग काय करा? याला कळेल असं उत्तर दिलं पाहिजे, मग काय करा? एकदम महात्मा जमिनीवर धाडकन पडले, बेशुद्ध झाले. बेशुद्ध झालेले पाहिल्यानंतर आजूबाजूची सगळी मंडळी जमा झाली. तो सावकारी तिथं आला, त्या साधूला उठवायचा, कारण महात्मा आपल्या दुकानात पडला, कोणीतरी सज्जन आला आणि पडला म्हणल्याच्या नंतर बाजूचे लोक जमा झाले. बराच उपचार केला, महात्मा काही शुद्धीत येईना. शिष्याला सांगितलं सावकाराने, बाबा आता घेऊन जा, किती वेळ गिराईक खोळंबा करून बसू मी? तुझ्या महात्म्याला घेऊन जा, तुझ्या गुरुला घेऊन जा, जिथं थांबला तिथं घेऊन जा, डॉक्टरला दाखवायचं तर दाखव, काय खर्च पाहिजे असेल मागून घे, आम्ही संध्याकाळी चौकशीला येऊ म्हणे तुझ्या मुक्कामाच्या ठिकाणाला, पण आता इथं नको, गिराईक सगळं खोळंबलंय. शिष्यानं सांगितलं, ठीक आहे बाबा. त्या गुरु महाराजाला उचललं, मुक्कामाच्या ठिकाणी आला, अंथरुणावर असं बसवलं की गुरु महाराज उठून बसले. हा आत्ता तर पडला होतात गुरु महाराज, शांत राहा म्हण.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच दुकानात गेल्याच्या नंतर पुन्हा तोच प्रकार. पोपटानं विचारलं, या बंधनातून मुक्त व्हाय करता काय करू? हे पडले धाडकन. पुन्हा उपचार झाले, पुन्हा 2-3 दिवस झाले. शिष्य म्हणतो, गुरु महाराज काय चाललंय? तिथं दुकानात गेल्यावर तुम्ही पडता, इथं आणून तुम्हाला अंथरुणावर टेकवल्या उठून बसता. गुरु महाराजांनी सांगितलं, तुला कळायला वेळ लागेल बाळा, ज्याला कळायचं त्याला कळू दे. मग कोणा करता काय हे करत होतो तुला सांगेन मी. 2-3 दिवस गेले आणि त्या पोपटाच्या लक्षात आलं की बाबा या बंधनातून मुक्त होण्याकरता मी काय करू. म्हणल्याबरोबर महात्मा असा पडतो, शुद्धीत राहत नाही असं दाखवतो. दुसऱ्या दिवशी येतो म्हणजे घरी गेल्यावर शुद्धीत आलेलाच असतो. आणि असं पडल्याच्या शिवाय आपण विचारलेल्या प्रश्नावरून यांनी पडणं केलं. याचा अर्थ असा आहे की असं पडल्याशिवाय आपल्याला बंधनातून मुक्ती नाही. आणि मग एका दिवशी तो पोपट सकाळी उठून असाच पडला की हो, जसा तो महात्मा पडलेला होता तसा तो पडला. श्वासोश्वास मंद केला. जिवंत नाही असं सगळ्याला जाणवेल अशा पद्धतीची आपली स्वतःच्या शरीराची अवस्था केली. डोळे असे वटारून ठेवले. आणि मग सावकाराने पाहिलं, अरे पोपट किती जरी आवडीचा असला तरी मेल्यावर सांभाळून काही उपयोग आहे का? त्याने गावाच्या बाहेर नेलं, पिंजरा उघडला, तो पोपट उडून गेला. रिकामा पिंजरा आणून दुकानात टांगला. पुन्हा महात्मा आला. महात्म्याने तो रिकामा पिंजरा पाहिल्याबरोबर आपल्या शिष्याला पाठीवर हात लावून सांगितलं, बघ म्हणे, बघ त्या पिंजऱ्याकडं. म्हणजे काय गुरु महाराज, पिंजऱ्यात पोपट आहे का? नाही ना गुरु महाराज. मग त्याच्याकरता तर पडत होतं ना वेड्या. म्हणजे काय गुरु महाराज? त्याने मला विचारलं नाही का बंधनातून मुक्त व्हाय करता काय करू? तर त्याच्याकरता पडून दाखवलं. असाच तो पडला म्हणून निघून गेला. याचा अर्थ काय आहे? पिंजऱ्यातल्या पोपटाला मुक्त होण्याकरता काय करू असं त्यानं विचारल्याच्या नंतर वाणीनं काही उपदेश करून उपयोग आहे का? क्रिया करून दाखवावी लागली. क्रिया करून दाखवावी लागली. तशी पक्षासारखी, पशुसारखी ज्याची बुद्धी जड आहे अशा सामान्य जीवाला उपदेश करत असताना तुम्ही करा म्हणलं, काही उपयोग होत नाही. एकादशी करा. माणसं म्हणतात महाराज सांगून काही उपयोग नसतो, तुम्ही करता का? मग सांगावं लागतं. व्रत एकादशी करीन उपवाशी. हा वाचिक उपदेश नाही, हा क्रियात्मक उपदेश आहे. क्रिया करून दाखवणं हा संतांचा उपदेश पाहायला सापडतो. दुसरा वाचिक उपदेश आहे. वाचिक उपदेश. वाचिक उपदेश म्हणजे वाणीनं संत उपदेश करतात. आणि वाणीनं केलेल्या उपदेशामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत. एक त्याच्यातला प्रकार महात्मा वाणीनं मंत्राचा उपदेश करतो. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला रामकृष्ण हरी हा उपदेशच आहे. याला कोणता उपदेश म्हणतात हो? मंत्रोपदेश. मंत्रोपदेश, दीक्षा देणं, मंत्राची दीक्षा देणं, हा मंत्रोपदेश वाचिक असतो. वाणीनं संत महात्म्याला आपल्याला तो मंत्र सांगावा लागतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराजांनी जगाला वाणीनं तो मंत्र सांगितला असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे क्रियात्मक उपदेशानंतर दुसरा प्रकार येतो वाचिक उपदेशाचा. त्याच्यामध्ये एक उपदेश आहे मंत्रोपदेश, दुसरा उपदेश आहे आचारोपदेश. कसं वागावं, कसं वागावं, माणसाने कसं वागावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं लिहावं, सगळा उपदेश संत महात्मे करतात आपल्याला. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. तुकाराम महाराजांनी सांगितलं युक्तीचा आहार, मोजकं जेवण करा. सांगावं लागलं. आचरण कसं असावं, थोडं जेवण करा. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु,
युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. मनुष्यानं युक्त आहार विहार असं असावं, सांगावं लागलं. हा आचाराचा उपदेश आहे. नीतीचा व्यवहार, सगळा व्यवहार कसा करा? नीतीनं करा, अनितीनं व्यवहार करू नका. वैराग्य ते सार तरावया, तरुण जाण्याकरता म्हणून सारभूत गोष्ट म्हणून वैराग्य अंतःकरणात धारण करा. हे सगळं जे सांगितलं की नाही, याला काय म्हणतात? आचारोपदेश. आचाराचा उपदेश जसा संत महात्म्याने केला, तसा संत महात्म्याने काही ठिकाणी आपल्याला विचाराचाही उपदेश केलेला पाहायला सापडतो. असा विचार करा, हा विचार करा, आत्मविचार करा, अनात्मविचार करू नका. एक परमात्मा पंढरीनाथाला जाण्याचा प्रयत्न करा. एका देवाला जाणं सगळं जाणल्यासारखं होतं. काही नेणो निया आन, एक विठ्ठलची जाण. काही जाणो नये पांडुरंगा वीण. पांडुरंगाच्या शिवाय दुसरं काही जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. एका त्या देवाला जाणून घेतलं की सगळं जाणल्यासारखं होणार आहे रे बाबा, त्याला जाण्याचा प्रयत्न करा. हे काय आहे? हा विचाराचा उपदेश झाला. आचाराचा उपदेश आहे, विचाराचा उपदेश आहे, मंत्राचा उपदेश आहे. हा सगळा प्रकार वाचिक उपदेशाचा आपल्याला पाहायला सापडतो. अजून एक गंमत संतांची असते बघा. साधनाचा उपदेश करत असताना संत महात्मे काही वेळेला अधिकार पाहून साधनाचा उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्या सतेची द्यावे. ज्याला जे ओझं पेलेल त्याला ते ओझं जसं द्यावं, तसा अधिकार पाहून काही वेळेला संत महात्मे उपदेश करतात. आणि काही वेळेला उपदेश करत असताना अधिकार पाहायची गरज वाटत नाही. ज्ञान सांगायचं झालं तर अधिकाराशिवाय सांगता येत नाही. योगाभ्यास सांगायचा झाला तर अधिकाराशिवाय सांगता येत नाही. कर्माचं अनुष्ठान करा हे सांगायचं झालं तर अधिकाराशिवाय सांगता येत नाही. पण भक्तीचा अधिकार अमक्याला आणि तमक्याला नाही असं नाहीच आहे ना. सकळासी येथे आहे अधिकार. सगळ्यांना भक्तीचा अधिकार असल्यामुळे भक्तीचा उपदेश करत असताना मात्र संतांना अधिकार पाहण्याची गरज वाटत नाही. असा वेगळ्या पद्धतीनं संताचा उपदेश असतो. आणि त्या उपदेशामध्ये शास्त्राच्या दृष्टीनं प्राधान्यानं 3 प्रकार आहेत. एकाला म्हणतात प्रभुसंमित उपदेश, दुसरा आहे सुहृद संमित उपदेश आणि तिसरा आहे भार्यासंमित उपदेश. मला त्या प्रकाराचा उपयोग आहे म्हणून बोलावं लागलं. 3 प्रकारानं उपदेश केला जातो. प्रभुसंमित उपदेश म्हणजे मालकाने जसं सेवकाला सांगावं, अधिकारवाणीनं बोलणं. असं करा, याच्यातच तुमचं कल्याण आहे, सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. हा प्रभुसंमित उपदेश आहे. अधिकारवाणीनं सांगणं चालू. सांगतो रे तुम्हाला, मी सांगतो ऐका, विठ्ठलाचं भजन करा नाहीतर जन्म वाया जाईल बघा. हे कोण बोलतं? प्रभुसंमित उपदेश, अधिकारवाणीनं केलेला उपदेश. प्रभुसंमित उपदेशाच्या नंतर दुसरा प्रकार येतो सुहृद संमित उपदेश. मित्राच्या वाणीनं बोलणं. मित्राशी बोलत असताना सलगीनं बोलतं. अरे असं करावं, ह्याच्यानं बरं आहे, हे केलं तर बरं होतं, कल्याणाचं हे. असंही काही वेळेला संत महात्मे उपदेश करतात. आणि काही वेळेला भार्यासंमित उपदेश. भार्यासंमित म्हणजे बायकोनं गोड बोलून जसं नवऱ्याला एखादी गोष्ट करायला सांगावं तशा पद्धतीनं बोलून सांगणं, हाही उपदेश आहे. पंढरपूरला जा म्हणणं वेगळंय आणि आपण सगळे पंढरपूरला जाऊ म्हणणं वेगळंय. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया जाऊ. कुठं म्हणतात जा. जा रे तुम्ही पंढरपुरा, 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 जा रे तुम्ही पंढरपुरा. तो सोयरा दिनाचा, सोयरा दिनाचा, तो सोयरा दिनाचा, तो सोयरा दिनाचा. गुण दोष नाणी मना, गुण दोष नाणी मना, गुण दोष
पंढरपुरा तो सोयरा दिनाचा. अरे तुम्ही पंढरपूरला जा रे, पंढरपूरला दिनाचा सोयरा राहतो. तो त्याच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर तो तुमच्या गुणदोषाचा विचार करत नाही. गुणदोष नाणी म्हणा काय करतो, करी आपणा सारिखे. लगेच तो त्या तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती करून देतो. तुम्हाला पांडुरंगच करून टाकतो. जा तुम्ही त्याच्या दर्शनाला जा जा जा. हे सांगणं कसं आहे, अधिकारवाणीचं. आणि आपण नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळीया. आपण सगळे मिळून जाऊ. हे कसं येतं, मित्रासारखं किंवा बायकोसारखं बोलणं येतं. भार्यास कसं ह्याच्यामध्ये बघा, प्रभुसंमित उपदेशाचा परिणाम मनावर कमी होतो. मित्राच्या पद्धतीनं सांगितलं की थोडा जास्त परिणाम होतो. बायकोनं सांगितलं नक्की परिणाम होतो, नक्की परिणाम होतो. कारण दोघाचा जीवभाव एक आहे. या 3 उपदेशाच्या प्रकाराचा विचार करून आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे पूर्णबोध प्रकरण जर पाहायला लागलो तर इथं तुकाराम महाराजांनी कोणाला उपदेश केला, भार्येला. भार्येला केला म्हणजे कोणाला, एका जीवाला. दोघाचा जीव एक आहे, दोघाचा कर्माचा अधिकारी एक आहे, दोघांमध्ये विभाग नाही असं शास्त्राचं चिंतन आहे. त्या पत्नीला उद्देशून तुकाराम महाराज बोलायला लागलेत. आणि भार्येचा विचार करत असताना आपण सुरुवातीला पाहिलं अनुकूल प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारच्या बायका आपल्याला पाहायला सापडतात. भागवताच्या महात्म्यामध्ये ती सुरुवातीला आत्मदेव ब्राह्मणाला प्राप्त झालेली जी धुंधुली नावाची बाई होती ती काय चांगली होती का हो, काही बाई म्हणायच्या लायकीची आहे का ते. अरे साधून दिलेलं फळ नवऱ्यानं अनंतीच्या हातात दिलं, हे सेवन कर आपल्याला संतती होईल म्हणल्यानंतर त्या बाईनं विचार केला काय करू म्हणे. बहिणीला ती सांगते तिच्या, हे फळ खायचं, नवऱ्यानं आणलंय, काय होणार बाई याच्यानं, साधून दिलंय म्हणे. हे फळ खाल्लं की माझ्या पोटामध्ये गर्भ राहणार, गर्भ राहिला की माझ्या पोटातली जागा कमी होणार, कमी झाली की अन्न कमी जाणार, अन्न कमी झालं की शक्ती राहणार नाही, शक्ती गेली घरचं काम होणार नाही, काम करायला झालं नाही की नवरा मग त्याच्या बहिणीला काम करायला आणणार, घरची कामं बघायला बहीण आली म्हणजे नणंद आली की तिनं काही चोरून नेलं तर काय करू. म्हणजे किती विचार आहे बघा. स्त्रीत्वाला शोभणार आहे का हे. गर्भ राहिला म्हणजे पोटातली जागा जाते आणि अन्न कमी जातं, हे बोलणं काय बाईला शोभणार आहे का. पण ती बोलली ना, ते जाऊ द्या म्हणे, माझ्या उदरात गर्भ राहिला आणि तो गर्भ मोठा व्हायला लागला आणि त्यानं 12 वर्ष शुकाचार्यासारखं मध्येच राहायचं ठरवलं तर किती पंचायत आहे माझी. आता काय करावं. बरं झालं म्हणे ते, एखाद्या वेळेला त्यानं 12 वर्ष राहायचं नाही, 9 महिन्यात बाहेर यायचं ठरवलं जरी, तरी बाहेर येता येता आडवा जर आला तर माझा जीवच जाईल की. तर आडवाही नाही आला, सरळ आला तरी लालन पालन कोडकौतुक लहानाचं मोठं करणं, काय ताप आहे माझ्या जीवाला, नको म्हणे असली 7.5 आपल्याला. हे कोण बोललं. धुंधुली चांगली आहे का ही. अशी भार्या चांगली असते का. भार्या चांगली नाही, हे धुंधुली. तिचा विचार करा. कर्कशा नावाची एक बाईची कथा येते बघा पुराणामध्ये. आपण हे कोजागिरीचं व्रत करतो की नाही, कोजागिरी पौर्णिमेचं, त्या कोजागिरी पौर्णिमेची एक कथा आहे. त्या कथेमध्ये ते एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाची बायको ही कर्कशा होती. कर्कशा होती म्हणजे नवऱ्याने सांगितलं की त्याच्या विरुद्धच करायचं, त्याला सांगितलं त्याच्या विरुद्ध करायचं. नेहमीचा तिचा स्वभावच होता, काहीही सांगा नवऱ्याने त्याच्या विरुद्ध करायचं. आज जेवायला आपल्याला पुरणपोळी करायची म्हणलं की तिनं भाकरीच करायची. आणि आज साधा दिवस आहे, आपण भाजी भाकरी खाऊ असं म्हणलं की मग पुरणपोळी करायची. ह्यानं सांगितलं त्याच्या विरुद्ध, ह्यानं सांगितलं त्याच्या विरुद्ध. काय करावं, कंटाळून गेला बिचाराने मित्राच्याकडे गेला होता. बोलता बोलता त्याचा चेहरा पाहून मित्राने विचारलं काय झालं रे. काय सांगू म्हणलं, बायको अशी कर्कशा भेटली, जे सांगावं त्याच्या विरुद्ध करते, जे सांगावं त्याच्या विरुद्ध करते. म्हणजे त्यानं सांगितलं असं असं. भाकरी म्हणलं की पुरणपोळी, पुरणपोळी म्हणलं की भाकरी. सणाचा दिवस आहे, दिवाळी, आज पोळी कर म्हणलं की ते नक्की भाकरी करणार. काय करावं काय करावं. त्यानं सांगितलं सोपं की रे म्हणलं, आपणच उलट बोलायचं, आपण सणाच्या दिवशी म्हणायचं भाकरी करायची म्हणून, ती पुरणपोळी करते. हां हे बरं आहे म्हणलं. आणि घरी आल्यापासून तसं बोलायला लागला. दिवाळीचा सण आला की तो म्हणला दिवाळी आज, पण काही करायचं नाही आपल्याला, परिस्थिती आपली चांगली नाही, नुसती भाजी भाकरी करून खाऊ. तिनं पुरणपोळीच केली. मग बरं वाटलं, लागू पडला उपाय म्हणला. मित्रांना सांगितलेला उपाय लागू पडला. लागू पडला उपाय म्हणून मग पुढं काय झालं, यशोबापाचं श्राद्ध आलं. श्राद्ध आल्यानंतर आजपर्यंत कसं होतं, उद्या बाबाचं श्राद्ध आहे म्हणून सांगितलं की काही नाही, श्राद्ध वगैरे काही करायचं नाही म्हणायची ते झटक्यात. आता विरुद्ध बोलायचं ठरलेलं होतं, त्यानं सांगितलं, तोच बोलायला लागला.
आपल्याकरता बाबांनी काही ठेवलं नाही, उद्या श्राद्ध तिथे आली तरी मी काही श्राद्ध वगैरे करणार नाही. ते म्हणायला लागले, असं कसं? करावंच लागतं. तुम्हाला जन्म दिला, मला नवरा दिला. नाही नाही, श्राद्ध करावं लागतं. करावं लागतं म्हटल्यानंतर यांना सांगितलं, करायचं जर झालं, तुझ्या इच्छेकरता करायचं जरी झालं, काही विस्तार करायचा नाही. म्हणला एका ब्राह्मणाला बोलवू, काहीतरी त्याला शिधा देऊ, नमस्कार करून पाठवून देऊ म्हणे. काही विस्तारानं स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही. ते म्हणले, नाही तसं नाही, 2 ब्राह्मण बोलवा, सगळा स्वयंपाक करायचा, सगळं दुधाची खीर वगैरे, दूध वगैरे मागवा, सगळं मी करायला तयार आहे म्हणे. तुम्ही असं का करता? ठीक आहे बाई. लागू पडलं सगळं. 2 ब्राह्मण बोलावले, हिनं स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर हा म्हणला, ते काही जरी झालं, तो स्वयंपाक जरी केलेला असला, ब्राह्मणाला जेवायला घालायचं जरी असलं, तर मी पिंड प्रदान करणार नाही म्हणला, बापाला पिंड देणार नाही. ते म्हणले, असं कसं? पिंड द्यावा लागतो, पिंड दिल्याशिवाय श्राद्ध होतं का? म्हणजे हिला सगळंच ज्ञान असतं, पण ते विरुद्ध बोलल्यावर येतं. पिंड प्रदान करा. त्यानं पिंड प्रदान केलं. पिंड प्रदान झालं, श्राद्ध झालं, सगळं झालं. सगळं श्राद्ध होऊन ब्राह्मण निघून गेले. आनंद झाला. बायकोनं आपल्या सगळं ऐकलं असं वाटायला लागलं आणि शेवटी चुकलं असं त्याचं. त्यानं काय केलं, ते आता ते पिंडाचं विसर्जन असतं ना, गावाच्या बाजूला एक नदी होती, गंगेसारखी पवित्र नदी. ते गंगेत न्हाऊन पिंड टाकायचे आहेत या भावनेनं त्यानं काय केलं, सगळे पिंड एका पात्रात घेतले आणि बायकोला म्हणलं, एवढे पिंड गंगेत विसर्जित करून येतं. ते म्हणते, थांबा मी विसर्जन करते. आणि तिनं नेऊन ते संडासात टाकले. काय झालं असेल विचार करा. याला म्हणतात कर्कशा. आणि अशी कर्कशा भार्या भेटल्याच्या नंतर मनुष्याचं चांगलं होतं का हो? कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, असे भार्या असतात. आणि काही भार्याचा विचार जर केला तर त्या भार्या अगदी अनुकूल किती अनुकूल असाव्यात. आपल्याकडं वेदांतामध्ये जगद्गुरू शंकराचार्याचं ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे. त्या भाष्याला अनुसरून काही ग्रंथ आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यात वाचस्पती मिश्र नावाच्या एका महात्म्याने भामती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ऐकून निदान भामती एक ग्रंथ आहे वेदांतातला, एवढं माहिती आहे. हा भामती ग्रंथ लिहिला कोणी? वाचस्पती मिश्राने. कधी लिहायला घेतला? वयाच्या 15-16व्या वर्षी लिहायला घेतला. चांगली बुद्धी, अभ्यास चांगला झालेला, सगळ्या शास्त्राचं उत्तम ज्ञान, जगद्गुरू शंकराचार्याविषयी पूर्ण श्रद्धा. त्याच्यामुळे आचार्यांचं भाष्य सगळ्या जगाला कळालं पाहिजे या भावनेनं ते भाष्याच्या संबंधानं उलगडा करण्याकरता, जगद्गुरू शंकराचार्यांच्या शब्दाचा अर्थ कळावा, जसं गीतेचा अर्थ कळावा याच्याकरता ज्ञानेश्वरी, तसं ब्रह्मसूत्राचा भाष्याचा अर्थ कळावा याच्याकरता भामती नावाचा निबंध लिहायला घेतला. निबंध लिहिणं चालू झालं आणि महात्मा त्याच्यात इतका गुंतून गेला त्या शब्दामध्ये, चिंतन करण्यामध्ये, संसाराचं भान नाही. घरात मायबाप आहेत, माहिती नाही. आपला देह आहे, याच्या निर्वाहाकरता काहीतरी करावं लागतं, स्नान करावं लागतं, माहिती नाही. बाळा उठ म्हणून आईनं उठवावं, स्नान घालावं, तेव्हा स्नान करायचं. बाळा जेवायचं झाले, 2 घास खाऊन घे म्हणून त्याच्या तोंडात आणून घास घातला की मग जेवायचा. नाहीतर विचार, चिंतन, लेखन चालूच असायचं. मायबापांनी विचार केला, आपण थकत चाललो, पोरग लिखाणात गुंतून पडलं, याचं लग्न करावं, म्हणजे हा लग्नानंतर बायकोत गुंतला की मग लिखाणाचा विचार कमी होईल, थोडासा संसाराचा विचार त्याला येईल, म्हणून लग्न केलं. माहिती नाही महात्म्याला माझं लग्न झालंय, माझी बायको आहे, माहिती नाही. त्यांचं चिंतन लेखन चालूच आहे. पुढं बाप मेला, माहिती नाही. आई मेली, माहिती नाही. दोघं घरामध्ये, पती पत्नी. या माऊलीनं काहीतरी कामधाम करावं, पैसे मिळवून आणावेत, कसतरी दोघाचा संसार चालवावा. यांच्या लेखनाची सगळी सामग्री आणून द्यावी, यांना कागद आणून द्यावेत, लेखणी आणून द्यावी, यांची दिवावात बघावी. किती वर्ष गेली असतील विचार करा. हिचं लग्न झाल्यापासून 36 वर्ष गेली. बाबाला माझं लग्न झालंय माहिती नाही. 20व्या वर्षी लग्न झालं, 36 वर्ष पुढे गेली, 56-57 वर्षाचं वय झालं. ग्रंथ संपत आला. सकाळची पहाटेची वेळ होती. महात्मा लिहायला बसला होता आणि लिहिता लिहिता दिवा शांत झाला. दिवा शांत झाला म्हणून लिहायचं थांबलं. इकडं तिकडं बघायला लागला. आजपर्यंत कधी दिव्याची चिंता केली नव्हती. वात कुठे माहिती नाही, तेल कुठे माहिती नाही, दिवा कसा लावायचा माहिती नाही.
बाजूला बायको झोपली होती, ते खडबडून उठले. त्यानं तो तेल वगैरे घातलं, दिवा लावून दिला. यांचं परत लेखनात मन गुंतलं. लेखन संपलं. त्या दिवशी लेखन संपलं. ग्रंथ पूर्ण झाला. डोळ्यात आनंदाश्रू आले. नमस्कार केला जगद्गुरू शंकराचार्यांना, व्यास महर्षींना. आणि माझा ग्रंथ पूर्ण झाला या आनंदानं महात्म्यानं पुन्हा टाळी वाजवली. आणि टाळी वाजवलेली ऐकल्याबरोबर बायको जी झोपली होती बाजूला, माऊली उठून बसली. आणि उठून बसल्याबरोबर हा महात्मा तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो, तू कोण आहेस बाई? 36 वर्षापूर्वी लग्न झालंय. रोज ही माऊली सेवा करते. ज्ञानोबा रे सांगतात तशी अवस्था आहे की नाही. सावली सरसीची असे परी असे हे नेणीजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आपली सावली आपल्या सोबतच चालत असते, पण ती आपल्या सोबत आहे याचं माणसाला भान जसं नसावं, तसं एखादा गृहस्थ महात्मा त्याची बायको त्याच्या सोबत असते हो, पण ती सोबत याचं भान त्याला नाही. तशी अवस्था. 36 वर्ष गेली. 36 वर्ष लग्न झाल्याला झालेली. लक्ष नाही. त्या बाईला उठवलं आणि विचारलं, तू कोण आहेस बाई? तिनं सांगितलं, मी आपली धर्मपत्नी आहे. माझं लग्न झालंय. झालंय म्हणे महाराज. कधी झालंय? 36 वर्षापूर्वी झाले. घरी कोण कोण आहे? कोणी राहिलं नाही म्हणे महाराज. तुमचे वडील गेले, मातोश्री गेल्या, त्यांच्या उत्तरक्रिया तुम्हीच केल्या. दरवर्षी त्यांचं श्राद्ध पक्ष तुम्ही करता. तुमच्या स्मरणात काही नसतं महाराज. तुम्ही सतत जगद्गुरू शंकराचार्यांच्या भाष्याच्या चिंतनात असता. मला कागद कोण आणून देतं? घर कोण पाहतं? माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था, तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण पाहतं? त्या माऊलीनं सांगितलं, महाराज मी मोलमजुरी करून पैसे आणते, त्याच्यावर आपलं दोघांचं पोट चालतं. माझे कागद कोण आणून देतं? माझ्याच पैशातून येतात महाराज. दिवावात मीच बघते महाराज. क्षमा करा, आज तुम्हाला लिहायला थोडासा विक्षेप झाला. माझं लक्ष नव्हतं, मला झोप लागली, त्याच्यामुळे दिवा शांत झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं. मी क्षमा मागते म्हणे. आणि त्या माऊलीनं क्षमा मागितल्याबरोबर या महात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि महात्म्याने तिला विचारलं, बाई तू माझी बायको म्हणतेस, पण तुझी मी व्यवस्था पाहिली नाही. तूच माझी व्यवस्था पाहिली. तू माझी बायको म्हणतेस, पण मला लिहायला लागणारा कागद सुद्धा मी पाहिला नाही, तो तू आणून दिलेला आहे. तू माझी बायको म्हणतेस, पण देह सुखाची कसलीही अपेक्षा माझ्याकडून न करता माझ्या चालू असलेल्या या जगाच्या कल्याणाकरता करीत असलेल्या कृतीला तू सहाय्य केलं. मला सांग म्हणे, तुझं नाव काय? त्या माऊलीनं सांगितलं, महाराज ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी तुम्ही माझं नाव भामती असं ठेवलेलं आहे. आणि ते बायकोचं भामती नाव ऐकल्याबरोबर महात्म्याने ग्रंथ बंद केला आणि ग्रंथाला नाव देऊन टाकलं भामती. बायकोचं प्रेम म्हणून दिले का होय? नाही ना. अनुकूल भार्या कशी असते, पतिव्रता भार्या कशी असते, कर्दम प्रजापतींना प्राप्त झालेली देवहूती कशी होती विचार करा ना. स्वयंभू म्हणून राजे आहेत, राजे. त्या राजाच्या पोटी सगळ्या जगाचा पहिला राजा आणि त्याच्या पोटी जन्माला आलेली देवहूती नावाची कन्या. आपल्या कन्येला उपवरता आल्यानंतर या पोरीचं लग्न झालं पाहिजे, ह्याच्याकरता योग्य वर शोधन आपण करावं म्हणून स्वयंभू म्हणून काय केलं, रथ सिद्ध केला. रथात नवरा बायको बसले, स्वयंभू म्हणून त्यांची शतरूपा भार्या, आणि या देवहूतीला आपल्या बरोबर घेतलं आणि हिला अनुकूल नवरा शोधू म्हणून हे निघाले. कारण जग वाढलेलं नव्हतं. कुठं तरी एखादा महात्मा भेटायचा आणि मग त्याला विचारू असा विचार करून जंगलामध्ये हिंडायला लागले. हिंडता हिंडता कर्दम प्रजापतीच्या आश्रमात आले. सरस्वती नदीच्या तीरावर कर्दमाचा आश्रम होता. ब्रह्मदेवाच्या छायेतून कर्दम ऋषी निर्माण झालेले होते आणि त्या कर्दमांना ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, तुम्हाला सृष्टी विस्तार करायचा आहे, संतती निर्माण करायची आहे, त्याच्यासाठी लग्न करायचं आहे. पण संतती निर्माण करण्याकरता, सामर्थ्यशाली होण्याकरता तुम्ही अगोदर तपश्चर्या करा. सरस्वती नदी तीरावर येऊन कर्दमाने 10,000 वर्ष तपश्चर्या केली. थोडी नाही, 10,000 वर्ष. भगवान प्रसन्न झाले. कर्दमाकडे आनंदानं पाहत असताना सरस्वतीच्या तीरावर उभ्या असलेल्या देवाच्या डोळ्यातून 2 आनंदाचे अश्रू पडले. त्या तिथं बिंदू सरोवर झालं.
कर्दमांना देवाने सांगितलं. कर्दमाचं दर्शन झाल्याबरोबर कर्दम आनंदित झाले. देवाने सांगितलं, कर्दमा इथंच थांबा, स्वयंभू म्हणून येतील, ते वरशोधन करतायत त्यांच्या मुली करता आणि तुम्हाला त्यांची कन्या समर्पण करतील, त्याच्याशी लग्न करा, मी तुमच्या पोटी अवतार घेणार आहे. एवढं सांगून देव निघून गेले. कर्दम ऋषी निवांत वाट बघत बसले. काही दिवसांनी हे स्वयंभू म्हणून त्यांच्या आश्रमात आले. मुक्काम झाला. मुक्काम झाल्यावर यांना भेटायला आले. भेटायला आल्यावर बोलणं सुरू झालं. यांना माहिती होतं, भगवंताने सांगितलं होतं हे येणार आहेत, त्यांची मुलगी लग्नाची आहे, ती तुम्हाला देणार आहेत, सगळं सांगितलेलं. पण विचारायचं कसं एकदम, हां तुमची पोरगी लग्नाची आहे म्हणे, देता का मला, असं म्हणता येतं थोडंच. विचारायला चौकशीला सुरुवात झाली. आपण कुठं निघालात? देशाटनाला. कशासाठी देशाटन? माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. कोण मुलगी? माझी देवहूती. कुठं आहे ते? माझ्या सोबतच आहे. तिच्यासाठी योग्य वराचं शोधन चालू आहे. आणि बोलता बोलता, कर्दमाशी बोलता बोलता स्वयंभू मनुच्या हे लक्षात आलं की हा मुलगा चांगला आहे, याला आपण मुलगी द्यायला हरकत नाही, कर्दम ऋषीला आपण मुलगी द्यावी. म्हणून त्यांना विचारलं, महाराज आपण लग्न करणार आहात का? हो करणार आहे म्हणे. माझी मुलगी लग्नाची आहे, मी तुम्हाला समर्पण केली तर चालेल का? ते म्हणजे चालेल म्हणे, मला लग्न करायचं आहे, तुमची मुलगी जर उपवार असेल, ती जर मला तुम्ही देणार असेल तर मी तिच्याशी लग्न करेन, पण माझी एक अट आहे, तेवढी अट तुमच्या मुलीला मान्य असेल तर लग्न, नाही तर होत नाही म्हणे माझं लग्न. काय अट आहे महाराज? एक मुलगा झाला की मी संन्यास घ्यायला जाणार आहे. तुमच्या मुलीला विचारा, तिनं जर मान्य केलं तर तिच्याशी लग्न करायला माझी अडचण नाही. हे स्वयंभू म्हणू मुक्कामाच्या ठिकाणी मुलीजवळ आले, मुलीला म्हणतात, पोरी इथे एक महात्मा आहे, त्यांच्या आश्रमात आपण आलो. हो म्हणे महाराज, मी दर्शन घेऊन आले. महात्मा तरुण आहे, सुंदर आहे, तपस्वी आहे, दिव्य आहे, सगळं माहिती आहे म्हणे महाराज मला. पोरीनं सांगितलं. नाही, त्यांना तुला समर्पण करावं असं माझ्या मनात आलं. देऊन टाका ना बाबा. तुमच्या मनात ज्याला मला समर्पण करण्याचा विचार येतो तो अयोग्य असेल कसा? देऊन टाका बाबा. नाही, त्यांनी अशी एक अट सांगितली त्यांची. काय? एक मुलगा झाल्यानंतर ते संन्यास घ्यायला जाणार आहेत, घरात राहणार नाहीत. करशील लग्न त्यांच्याशी? ते म्हणले हो, त्याच्यात काय. पुरे एकच पुत्र माय पोटी, नामस्मरणे उद्धरी कुळे कोटी. एकच मुलगा कोटी कुळाचा उद्धार करणारा जर निघाला तर काय अडचण आहे महाराज? पुरे एक मुलगा, पुरे एक मुलगा झाला की मला तुम्ही नवऱ्याला संन्यास घ्यायचा असेल तर घेऊ द्या, मला समर्पण करा कर्दमांना. आणि हे ऐकल्याच्या नंतर कर्दमांना स्वयंभू म्हणून येऊन सांगितलं की माझी मुलगी तयार आहे. लग्न झालं. लग्न झालं तरी परंतु बापाने सांगितलं, पोरी आत्तापर्यंत राजाच्या घरात वाढलेली आहेस, वैभवात वावरलेली आहेस, पण इथं मात्र ऋषीच्या आश्रमात तुला राहावं लागणार आहे. त्याग, तपस्या, त्याच्यातच तुला राहायचं आहे. मुलीनं सांगितलं, काही काळजी करू नका. बाप निघून गेले. मुलीनं कर्दमांची सेवा सुरू केली आणि अखंड सेवा करत राहणारी ही देवहूती. कर्दमाचं लक्षच नाही तिच्याकडं. आपण तपस्याच करीत राहिले आणि दीर्घकाल, हजारो वर्ष पुन्हा गेल्याच्या नंतर एका दिवशी बाईकडं पाहिलं, म्हातारी झालेली, शरीर गळून गेलेलं, मांस लोंबायला लागलेलं, शरीरावर सुरकुत्या पडलेल्या, अशी वृद्धावस्था हिची पाहिल्याबरोबर यांना लक्षात आलं, अरे हिच्याशी आपण लग्न केलंय, हिला एक मुलगा द्यायचा आहे आपल्याला, हिच्या बापाला आपण कबूल केलंय. हे सगळं लक्षात आल्यानंतर देवहूतीला बोलावलं आणि विचारलं, देवहूती काय महाराज, आपलं माझं लग्न झालंय? होय महाराज. संसाराची कधी अपेक्षा केली नाही आपण? देवहूतीनं सांगितलं, महाराज आपली तपस्या चालू असताना कशी विघ्न आणणार मी? देवहूती, शरीर गळालं ना, आता कसला संसार? नसेल महाराज, माझ्या प्रारब्धानुसार संसार जर व्हायचा नसेल आणि तपस्व्याची सेवाच असेल तर तसंच होईल महाराज. पण देवहूती, तुम्हाला एक मुलगा द्यायचं मी कबूल केलंय. एक काम करा, हे बिंदू सरोवर आहे, इथं सरस्वतीच्या या पात्रामध्ये मला दर्शन द्यायला आले त्यावेळेला भगवान महाविष्णूच्या डोळ्यातून 2 आनंदाचे थेंब पडले, याच्यात स्नान करा, तुम्हाला दिव्य रूप येईल. देवहूतीनं मग त्याच्यात स्नान केलं. बाहेर आली तर 16-17 वर्षाची तरुणी होऊन आली आणि सोबत 1000 दासी घेऊन आली. तोपर्यंत एक सगळ्या सुखसोयीनं समृद्ध असलेलं, विमानासारखं कुठेही जाऊ शकणारं घर,
कर्दम ऋषींनी योग सामर्थ्यानं निर्माण केलं आणि त्या घरात देवहूतीच्या सोबत राहून कर्दमाने दिव्य विहार केला आणि त्या विहारामध्ये 9 कन्या झाल्या आणि 9 कन्या झाल्यानंतर एका ऋषी वैराग्य जागं झालं. अरे एक मुलगा झाल्यावर संन्यासाला जायचं होतं, 9 पोरी होईपर्यंत थांबलो. भार्येला जवळ बोलावलं आणि सांगितलं म्हणे मला संन्यासाचा विचार आलाय, मी निघतो आता. संन्यासाचा असं आहे, ज्या दिवशी ज्या क्षणात वैराग्य झालं त्या दिवशी संन्यास घेता येतो. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, नियम आहे शास्त्राचा. मी निघालो म्हणे. निघालो म्हणल्याबरोबर ही रडायला लागली. रडता रडता तिनं सांगितलं म्हणे महाराज काय सांगावं, तुमच्यासारखा पती मिळाल्याच्या नंतर मोक्ष मागायच्या ऐवजी मी संसाराची कामना केली, माझं चुकलं, माझं चुकलं, मला क्षमा करा, मला क्षमा करा. या 9 मुलीची लग्न झाली पाहिजेत ह्याची व्यवस्था करा आणि मला एक मुलगा द्या, मला ज्ञान सांगणारं कोणीतरी असू द्या. तुम्ही जर संन्यासाला गेलात तर मला ज्ञान कोण सांगणार. मग कर्दमांच्या लक्षात आलं आपल्या पोटी भगवंताचा अवतार होणार आहे. पुढे काही काळ राहिले आणि जो अवतार झाला त्यांच्या पोटी तो कपिलाचार्याचा. हे कपिलाचार्यासारखे महात्मे कोणाच्या पोटी आले? देवहूतीसारखी योग्य पतिव्रता, सगळ्याच्या सगळ्या त्यागाच्या तपस्या करायला तयार असलेल्या सती स्त्रीच्या पोटी कपिलाचार्याचा अवतार झाला. मी कशा करता बोललो हे? काही लोकांना प्राप्त होणारी भार्या ही भामतीसारखी, देवहूतीसारखी, शांडिलीसारखी असू शकते आणि काही लोकांना प्राप्त होणारी भार्या ही धुंधुलीसारखी असू शकते. मग काय करा, कशीही भार्या असली तरी तिची जबाबदारी माणसाला असते. भार्या चांगली असली तरी तिची जबाबदारी गृहस्थाला आहे आणि वाईट असली तरी तिची जबाबदारी गृहस्थाला आहे. मग वाईट असलेल्या भार्येच्या करता सुद्धा काही कल्याणाच्या साधनाची व्यवस्था झाली पाहिजे की नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भार्येचा विचार जर केला तर त्यांचं संसाराच्या दृष्टीनं महाराजाशी जे प्रतिकूलत्व होतं, मी आत्ताच बोललो सुरुवातीला की बाबा ही प्रतिकूलता सुद्धा निव्वळ व्यावहारिक आहे. आपल्याला कसं असतं, संसारामध्ये नवरा बायकोला एकमेकाची प्रतिकूलता असली तरी समाधान असतं बघा, त्याच्यातच आनंद मानणारी माणसं असतात. मी एकदा एका गावाला गेलो होतो, कार्यक्रमाला गेलो, कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशीचं काल्याचं कीर्तन माझ्याकडं होतं. जागर झाला, रात्री झोपलो एका घरी, व्यवस्था केली, तिथं झोपलो. बाजूला एका घरातून खूप जोरात भांडण्याचा वगैरे आवाज ऐकू यायला लागला, भांडी फेकल्याचा आवाज यायला लागला, खूप मोठा आवाज होत होता. रात्रभर चाललो, काही झोप लागली नाही, तळमळ तळमळ झाली. सकाळी उठलो, स्नान संध्या केली, काल्याच्या कीर्तनाला तयार व्हायचं होतं. तयार होऊन बसलो, एवढ्या ते गृहस्थ पाया पडायला आले. सकाळी उठल्याबरोबर घरमालकाने विचारलंच होतं, महाराज झोप चांगली झाली ना? मी म्हणलं बाजूला बाजा चालू होता, कशाची झोप म्हणली? ते म्हणले काय झालं? बाजूला असे काही भांड्याचे वगैरे आवाज येत होते. ते म्हणले आम्हाला रोजच ऐकू येतात. म्हणले तुमची झोप झाली का? ते म्हणले आम्हाला रोजची सवय झाली ना, आता आम्ही झोपतो. म्हणले तुम्हाला नवीन आहे म्हणून झोप आली नाही. काय झालं? बाजूचे ग्रस्त त्यांच्या बायकोचं रोज भांडण असतं म्हणे, बायको त्यांना भांडे फेकून मारत असते. बरं आहे, ठीक आहे. तयार होऊन बसलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अशा दर्शनाला आले ते गृहस्थ. ते दर्शनाला आले, ते ताजे तवानी होऊन स्नान करून गंध वगैरे लावून दर्शनाला आलेले. बसल्याबरोबर ते आमच्या ज्या घरी उतरलं होतं त्या घरमालकाने सांगितलं, महाराज हे तेच आहेत बरं का, तेच आहेत. तेच म्हणजे त्याने असा इशारा केल्यावर मला कळालं बाजूच्या घरचे. त्यांना विचारलं कसं काय हो? ते म्हणले बरं आहे महाराज, तुमच्या संसारात बरं आहे ना, सगळं समाधानाचं आहे ना? ते म्हणले महाराज फार छान आहे, आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद. आणि ते रात्रीच्या भांड्याचा आवाज, मी या माणसाकडे बघून विचारला, ते भांड्याचे आवाज आणि भांडण वगैरे यांच्याच घरचं ना? हो म्हणे. मग हे तर आनंदी आनंद म्हणतात. त्या माणसानं सांगितलं हो महाराज, आनंदी आनंद आमच्या संसारात आहे. कसं काय? अहो म्हणलं हे भांडण तुमचं झालं, आम्ही रात्रभर ऐकलं ना. ते म्हणलं रोज असताना, म्हणूनच सांगतो आनंदी आनंद आहे. त्यानं मला समजावून सांगितलं, आमचं भांडण होतं, आमची बायको रागीट आहे, ते रागीट असल्यामुळं ते रागाच्या भरात भांडण व्हायला लागलं की मला भांडी फेकून मारते आणि तिने फेकून मारलेलं भांडं मी चुकवलं, ते भांडं चुकलं, मला आनंद होतो, मला लागलं, तिला आनंद होतो, म्हणून आनंदी आनंद आहे. हा आपला विचार झाला हो, सामान्य आसक्त लोकांचा विचार झाला. कशीही स्थिती झाली तरी त्याच्यामध्ये आनंद मानणारा. पण महापुरुषाचा विचार कसा असतो, त्याच्यामधून सुद्धा काहीतरी तत्व शोधून त्याच्यातूनही काहीतरी चांगलं जगाच्या कल्याणाकरता सांगता येतं का, असा विचार करून जगाला सांगणं, असं महापुरुषाचं चालतं.
मुलगा चांगला का वाईट, याचा कसा असावा याच्याबद्दल विचार करत असताना त्या अंगराजाचं बोलणं पहा. अंगराजाच्या पोटी वेन नावाचा दुष्ट मुलगा जन्माला आला, भागवतात आहे. आणि तो वेनाचा दुष्टपणा पाहिल्यावर याला वाईट वाटलं आणि तो म्हणतो माझा मुलगा वाईट आहे, फार वाईट झालं. त्यानं काय सांगितलं, मनुष्याला संतती व्हावी हे चांगलं, पण झालेली संतती चांगली असावी हे जास्त चांगलं. थोड्या वेळानं तो म्हणायला लागला माणसाला संतती नसावी हे सुद्धा चालतं, वाईट संतती चांगली नसते. थोड्या वेळानं तो बोलायला लागला. त्यानं सांगितलं माणसाला मुलगा व्हावा आणि तो वाईटच निघावा. कशा करता? त्यानं त्याचं कारण सांगितलं. माणसाला मुलगा झाला आणि तो जर चांगला असला तर त्याच्या प्रेमानं मनुष्याला घर सोडणं होतच नाही, आणि मुलगा वाईट जर असला तर वैराग घेऊन घराच्या बाहेर पडणं होतं. म्हणून मुलगा व्हावा आणि तो वाईटच व्हावा असं माझं म्हणणं आहे. कोण बोलू शकतं हो हे? महात्म्याच्या शिवाय कोणाला हे बोलणं शक्य नसतं. त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीची त्यांच्याबद्दलची असलेली प्रतिकूलता पाहता एवढं प्रतिकूल वर्तन करणाऱ्या माऊलीला महाराज वैकुंठाला चल म्हणतात. कोण बोलू शकतं हे? महात्मा बोलू शकतो. आणि वैकुंठाला येणार नसशील बोध आहे, त्याचा विचार करायचा. वेळ आपली संपली. आत्ता थोडंसं थांबतो, संतांचं नामस्मरण होईल, आपण थांबू. उद्याला मात्र पूर्णबोध प्रकरणातले 4ही अभंग, त्याचा थोडा धावता का होईना आपल्याला विचार करावा लागणार आहे, तो उद्याला आपण पाहू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम.